ITR भरण्याचे फायदे तुम्हाला असे आहेत की त्याच्यामध्ये तुमचं लोन प्रपोजल असेल, उद्या बिझनेस वाढवायचा असेल किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल, तुम्हाला बँकेची जेव्हा गरज पडते त्यावेळेला तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न जमा करावं लागतं. तिथं तुमचं लोनची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. बिना ITRचं तुम्ही लोन घेऊ शकत नाही. दुसरं कारण असं आहे की तुम्ही परदेश दौरा करायचा असेल तर तुम्हाला ITRची गरज असते. तुमचं उत्पन्न दाखवण्याची गरज असते, तिथं तुम्हाला ITR दाखवणं कंपल्सरी आहे. तिसरा मुद्दा आहे की तुमचा टर्म इन्शुरन्स, उद्या तुम्हाला तुमचं भविष्य सिक्युअर करायचं, तुम्हाला इन्शुरन्स काढायचं आहे, पण इन्शुरन्स तुमच्या उत्पन्नाच्या आधारेच निघतो. मग तुमचं उत्पन्न काय तर तुमचं ITR, तुमचं उत्पन्न दर्शवणारं काय डॉक्युमेंट आहे तर ITR आहे. मग त्या आधारे तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढू शकता आणि तुमची लाईफ सिक्युअर करू शकता. तर लाईफ सिक्युअर करण्यासाठी, लाईफ जगण्यासाठी तुम्हाला ITR गरजेचं आहे. बरेच लोक उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करतात कर वाचण्यासाठी. बरोबर आहे. मग त्याच्यावर कारवाई काय होऊ शकते? ITR न भरणं हे सगळ्यात चुकीचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर ITR भरला नाही तर तुम्हाला नोकरदार जे असतात त्यांना ITR बद्दल फारशी माहिती नसते. त्यांचा असा गैरसमज आहे की माझा TDS कापला म्हणजे मी ITR भरण्याची गरज नाही. पण तुम्ही स्वतः जर ITR भरला तर त्याच्यामध्ये चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. मग ते पगाराच्या व्यतिरिक्त इन्कम तुम्ही दाखवलं नसेल तर तुम्हाला त्याची नोटीस येऊ शकते. इन्कम टॅक्सच्या नियमानुसार प्रोफेशन आणि व्यवसाय हे एकच पकडले गेलेले आहे. त्यामुळे जो नियम व्यावसायिकांना लागू आहे तोच प्रोफेशनलला. मग ते प्रोफेशनल फ्रीलान्सिंग असतील, आर्किटेक्चर असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, हे सगळे प्रोफेशनलच्या कॅटेगरीमध्ये मोडले गेलेले आहेत. नेमक्या ITR भरताना काय नेमक्या चुका होतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत? म्हणजे ज्या अर्थी तुम्ही इन्कम टॅक्सला ती माहिती पोचलेली आहे ती माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे आणि ती रिटर्नमध्ये दाखवणं हे गरजेचं आहे. त्याच्यात जर तफावत दिसली तर ती तुम्हाला नोटीसपर्यंत घेऊन जाऊ शकते. चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला किंवा अर्धवट माहिती जर भरली, जी माहिती देणं अपेक्षित आहे ती जर माहिती अर्धवट भरली तर तुमचं रिटर्न डिफेक्टिव्ह होऊ शकतं. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्ही रिटर्न भरलंय असं समजलं जात नाही. मी तर म्हणेन नवीन उद्योजकांनी तर ITR भरणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? नवीन उद्योजकांना पहिली गोष्ट काय लागतंय? पैसा. आणि पैसा त्यांना कोण देऊ शकतं? बँक देऊ शकते. बँक विचार करते माणसाची कुवत आणि नियत. तर दोन्ही गोष्टी ह्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये लागू होतात. त्याची कुवत पण दिसते आणि त्याची नियत पण दिसते. त्या बाबतीत तुमचं उत्पन्न जे आहे ते ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहीत झालेलं असतं. त्याच्या आधारे तुमच्यावर कारवाई केली जाते. रिफंड मिळत नाही हा एक लोकांचा गैरसमज आहे, तो पहिला काढून टाका. रिफंड कितीही असू दे, रिफंड मिळतो. ITR रिटर्न भरणे हे सोपं झालेलं आहे, हे तर मला पटत नाही. जर सोपं असता तर कोर्ट केसेस कमी झाल्या असत्या. माझं असं म्हणणं आहे की ब्लॅक मनी जो आहे तो, आता ज्या हाऊसवाईफ महिला आहेत किंवा गृहिणी आहेत त्या गुंतवणूक करतात बघा, सोन्यामध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, FD मध्ये, तर मग त्यांच्यासाठी ITR लागू होतो का? धाड पडणं म्हणजे काय? त्यांनी आधी एक सर्च केलेला असतो की बाबा अशी इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतात, AIचा वापर करू शकतात आणि मग ते इन्फॉर्मेशन पक्की झाल्यानंतर मग ते रेट टाकतात. आता शेअर बाजारमध्ये जे गुंतवणूक करतात तर त्याचं कॅपिटल गेन कसं दाखवायचं आणि त्यासाठी कुठला फॉर्म निवडायचा? लॉस असेल तर रिटर्न भरणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मी शेअर मार्केटमध्ये पूर्ण लॉस झालेला आहे, मला प्रॉफिटच नाही, इन्कमच नाही, मग रिटर्न का भरू? तर मी तर म्हणेन त्यांनी तर पहिला भरलं पाहिजे. कारण त्याचा 3 लाखापेक्षा उत्पन्न जर कमी असेल तर ITR भरावा. कारण नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी PK भांडवलकर. चहा विथ सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय, म्हणजे ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. मंडळी, व्यवसायाच्या दुनियेत ज्यांचा सल्ला सोन्याहून मौल्यवान मानला जातो, ज्यांच्या आकड्यावर असतो देशाचे एक अर्थचक्र, जिथे ज्ञान, अनुभव आणि आपल्याला तज्ञ मार्गदर्शन मिळतं, आज त्याच ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत अत्यंत हुशार आणि तज्ञ चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA कौस्तुभ वाखारे साहेबांबरोबर. ITR आणि त्याचं महत्व, होणाऱ्या चुका यांच्याबद्दल आपण आज सखोल गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जर काही अडचणी वाटल्या तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करा. आज आपल्या खास चहा विथ सत्ता या शो मध्ये त्यांच्याशी आपण आज खूप गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. वाखारे साहेब नमस्कार. नमस्कार. चहा विथ सत्ता या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका खास विषयावर म्हणजे ITR
जो व्यावसायिकांना खूप गरजेचा विषय आहे, प्रत्येक नागरिकांसाठी तो गरजेचा विषय आहे. या विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत. मला प्रथमतः जाणून घ्यायला आवडेल की ITR म्हणजे नेमकं काय? तो कोणी भरावा आणि का भरावा? प्रथमतः ITR म्हणजे आपण ज्याला म्हणतो इन्कम टॅक्स रिटर्न. तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तर आपण ज्या व्यक्तींचं उत्पन्न आपण पकडलेलं असतं, जे उत्पन्न आपण कमवतो, त्या उत्पन्नाची माहिती आपण सरकारला देणं किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. आपण जे इन्कम टॅक्स रिटर्न असतं ते जे फॉर्म असतात ते फॉर्म आपण जमा करतो आणि त्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतो. आणि ते रिटर्न कुणी भरावे? तर ज्याचं उत्पन्न करपात्र आहे त्यांनी ते रिटर्न भरणं आवश्यक आहे. कोणाला सूट मिळते याच्यामध्ये? इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आता नियम असा आहे की इन्कम टॅक्स रिटर्न आपण जे भरतो त्याच्यामध्ये फक्त करपात्रापेक्षा उत्पन्न कमी असेल तर त्यांना सूट मिळते. पण त्याला काही अटी आहेत. जर त्यांचा TDS कापला असेल तर त्यांना सूट मिळत नाही. त्यामुळं इन्कम टॅक्स रिटर्न म्हणेल की प्रत्येकाने भरलं पाहिजे आणि त्याचा नेहमीच फायदा सर्वांना होतो. का फक्त तो व्यावसायिकांसाठीच आहे का असं काय? नाही, व्यावसायिक असो अगर नसो, असे काही उत्पन्न आहेत जे व्यवसायापासून होत नाही. किंबहुना मी म्हणेल की FD वरचं व्याज असेल, पगारदार असतील, भाड्याने दिलेली मिळकत असेल, तर त्यावरती मिळणारं उत्पन्न हे व्यावसायिक नाहीये. तरी देखील त्या केसमध्ये पण तुम्हाला ITR भरणं बंधनकारक आहे. बरोबर. आता ITR मध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे ITR 1, ITR 7. तर हे कोणाकोणासाठी हे काय कसं आहे ते हा, तर डिस्ट्रीब्युशन? ITR मध्ये आपण जेव्हा कळवतो इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर त्यामध्ये आपल्याला एक 7 प्रकारचे फॉर्म्स दिलेले आहेत. ते फॉर्म प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीमध्ये त्याची माहिती देणं बंधनकारक असतं. तर काही फॉर्म असे आहेत की जे तुमचे विशिष्ट प्रकारच्या श्रेणीमध्ये येतात. जेणेकरून एक ट्रस्ट असेल तर त्यांना ITR 7 आहे, कंपनी असेल तर ITR 6 आहे, फर्म असेल, पार्टनरशिप फर्म असेल, LLP असेल तर त्यांना ITR 5 आहे. हे विशिष्ट श्रेणीसाठी लागू झालेले आहेत. पण बाकीचे जे काही फॉर्म आहेत जे ITR 1 असतील, 2 असतील, 3 असतील किंवा 4 असेल, तर हे जे फॉर्म आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आहेत. म्हणजे फक्त पगार असेल तर तुम्ही ITR 1 भरू शकता. बरोबर. जर त्याच्यामध्ये तुमचा भांडवली नफा असेल तर तुम्हाला ITR 1 भरता येणार नाही, तर तुम्हाला ITR 2 भरावं लागेल. हे तुमच्या उत्पन्नानुसार ते ITR ठरवले जातात. आणि व्यावसायिकांसाठी जर खास म्हणलं तर ITR 4 आणि ITR 3 हे ITR 2 त्यांच्यासाठी सेपरेट दिले आहेत. ITR 4 मध्ये प्रिझम्पटिव्ह आणि ITR 3 बाकी डिटेल्समध्ये लागू होतात. समजा ITR भरलाच नाही तर काय कारवाई होऊ शकते? ITR भरला नाही तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन जी आहे उत्पन्नाची ही आधीच इन्कम टॅक्सला समजलेली असते. त्यामुळे तुमची ITR न भरणं हे सगळ्यात चुकीचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर ITR भरला नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस किंवा ती कारवाई तुमच्यावर होऊ शकते. आणि कारवाई जसं जसं तुम्ही जास्त वेळ लावला तसे ती कडक कडक कारवाई होऊ शकते. आणि त्यामध्ये तुम्हाला शेवटच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काहीच करता येऊ शकत नाही. त्यामुळे ITR दाखल करणं हे सुरुवातीपासून आणि सुरुवातीला फाईल केल्याचे फायदे जास्त आहेत. सर्वसामान्यपणे नोकरदार वर्ग जो आहे तर त्यांनी ITR भरताना कुठली काळजी घेतली पाहिजे? सर्वसाधारण नोकरदार, आता नोकरदार जे असतात त्यांना ITR बद्दल फारशी माहिती नसते. बरं. त्यांचा असा गैरसमज आहे की माझा TDS कापला म्हणजे मी ITR भरण्याची गरज नाही. मग आता पहिली गोष्ट ITR घेताना काळजी काय घ्यायची? तर तुमचा TDS कापला आहे म्हणून तुम्ही ITR न भरणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही ITR पहिला भरणं गरजेचं आहे. आणि स्वतःहून ITR दाखल करणे याची जी शक्यता आहे ती कमी असायला पाहिजे. कारण तुम्ही स्वतः जर ITR भरला तर त्याच्यामध्ये चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्हाला TDS तुमचा कापलाय का, अजून तुमचं इतर उत्पन्न कुठलं आहे का, याची खातरजमा करून त्याचा TDS आहे का, ह्या पण गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी तुम्हाला पगारदार म्हणून करणं गरजेचं. कारण त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही फक्त पगाराचंच उत्पन्न पकडलं जातं, बाकीचं उत्पन्न तुम्हाला माहीत नसतं आणि त्यावर तुम्हाला टॅक्स भरायची वेळ येते. मग तुम्हाला असं वाटतं की माझा टॅक्स ऑलरेडी पे केलेला आहे, तर त्या केसमध्ये मला एक्स्ट्रा टॅक्स कसं काय बसतो? तर तसं नसतं. उत्पन्न पगार व्यतिरिक्त तुमचं असेल तर त्या देखील तुम्हाला टॅक्स बसू शकतो. म्हणजे मला विचारायचंय की पगाराव्यतिरिक्त कोणचं उत्पन्न म्हणजे? पगार व्यतिरिक्त म्हणजे कसं असतं, पगार तुम्ही ॲज अ इन्शुरन्स एजंट असू शकता, किंवा तुमचे भाड्याने मालमत्ता दिलेली असते त्याचं भाडं मिळू शकतं. एखादी प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली असते, तो फ्लॅट तुम्ही भाड्याने दिलेला असतो, तर त्याचं भाडं तुम्हाला असतं, तर त्यावरती पण तुम्हाला टॅक्स बसतो.
मग ते पगाराच्या व्यतिरिक्त इन्कम तुम्ही दाखवलं नसेल तर तुम्हाला त्याची नोटीस येऊ शकते. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जसं तुमची माहिती चेक करतं त्याच्यानुसार असं लक्षात येतं की तुम्ही भरलेल्या ITR मध्ये तफावत आहे आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला नोटीसच्या रूपात होऊ शकतात. त्यामुळे ती काळजी घेणं की बाबा तुमचं जे उत्पन्न आहे पगार सोडून ते तुमच्या कन्सल्टंटला किंवा सीएना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. तर ती काळजी घेणं गरजेचं की नुसतं पगार आहे आणि त्या पगाराच्या बेसवरती ITR फाईल करणं हे सर्वात चुकीचं आहे. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे की सर्व उत्पन्न तुम्ही त्यांना सांगणं, त्याचे काय परिणाम होतील ते सांगणं, त्याचे दुष्परिणाम असतील, त्याचा टॅक्स असेल, त्या गोष्टीची काळजी घेणं आणि सर्व माहिती जसं आपण डॉक्टरांना माहिती सांगतो तशाच पद्धतीनं सीएना माहिती सांगणं गरजेचं आहे. त्याच्यातून त्यांना काही मार्ग सापडत असेल तर ते तुम्हाला सुचवतील. पण जर ती माहितीच नाही मिळाली तर त्यांना ती माहिती व ती उपचार काय आहेत त्या पद्धतीने तुम्हाला समजणार नाहीत. बरोबर. पण बरेचदा असं होतं, की बरेच लोक उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करतात कर वाचण्यासाठी. बरोबर आहे. मग त्याच्यावर कारवाई काय होऊ शकते? कारवाई अशी होऊ शकते की आज तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं हं, आणि त्या इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करताना तुमच्या असं लक्षात आलं की मी एखादं उत्पन्न दाखवलेलं नाहीये किंवा की मी त्यांना सीएना सांगितलेलं नाहीये की हे इन्कम माझं आहे आणि त्याचे परिणाम काय होतात की इन्कम टॅक्स जेव्हा त्या रिटर्नची व्हेरिफिकेशन करतं, स्क्रुटिनी करतं, हं. त्या केसमध्ये त्यांच्या लक्षात येतं की हे इन्कम तुम्ही दाखवलेलं नाहीये, आमच्या माहितीनुसार तुमचं उत्पन्न अजून आहे. तर मग त्या केसमध्ये तुम्हाला त्याचे पेनल्टीज, प्रोसिक्युशन तुम्हाला लागू करावे लागू शकतात. मग त्यासाठी त्याच्यापासून जर वाचवायचं असेल तर तुम्ही सगळं उत्पन्नाची माहिती सीएना देणं बंधनकारक आहे. बरोबर. आता भारत सरकारने ज्या काही कर मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, हं. तर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी असेल, हं. तर त्याने ITR भरावा का? त्याला त्याचे काय फायदे होतात? आता ह्याच्यामध्ये असा विषय आहे की जर त्याचं उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी असेल, हं, ITR कंपल्सरी कशावरती आहे की तुमचं कर मर्यादेपेक्षा कमी आहे याच्यावरती ठरवत नाही. हं, तर ती एक एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही कर मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही ITR भरू नका. पण एखाद्याचं उत्पन्न फक्त 1,00,000 रुपये आहे, ज्याचं FDचं उत्पन्न असेल, भाड्याचं असेल आणि ते कर मर्यादेपेक्षा कमी आहे. तर मग त्या वेळेला त्याचं जर TDS कापला असेल हं. तर त्याला रिटर्न बंधनकारक असतं. म्हणजे नियम असा आहे की तुमचं कर मर्यादेपेक्षा कमी असेल, सोबत तुमचा TDS किंवा TCS काही नसलं पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरलं तर चालेल. थोडक्यात काय की मर्यादा फक्त तुम्हाला हं. TDS आणि बाकीच्या केसमध्ये नसेल तर तुम्ही त्याला माफ करू शकता. पण TDS तुम्हाला क्लेम करावा लागतो, तुम्हाला रिफंड क्लेम करावा लागतो. मग त्या बरोबर. केसमध्ये तुम्हाला रिटर्न भरणं बंधनकारक आहे. तुम्ही बिना रिटर्न भरता तुम्हाला रिफंड क्लेम करता येत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला रिटर्न बंधनकारक आहे. बरोबर. आता व्यावसायिक लोक आणि फ्रीलान्सिंग जे काम करतात, हं. तर ह्यांना ITR भरण्याची प्रोसेस काय आहे? किंवा मग ह्यांना काय फायदा होतो त्याचा? ओके. आता फ्रीलान्सिंग कसं असतं, फ्रीलान्सिंग म्हणजे एक प्रकारचे प्रोफेशनल आहेत. हं, आता व्यवसाय म्हणलं तर प्रोफेशनलची पण दुसरी बाजू आहे आणि व्यावसायिक दुसरी बाजू आहे. पण इन्कम टॅक्सच्या नियमानुसार प्रोफेशन आणि व्यवसाय हे एकच पकडले गेलेले आहेत. हं. त्यामुळे जो नियम व्यावसायिकांना लागू आहे तोच प्रोफेशनलला. मग ते प्रोफेशनल फ्रीलान्सिंग असतील, आर्किटेक्चर असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, हे सगळे प्रोफेशनलच्या कॅटेगरीमध्ये मोडले गेलेले आहेत. मग त्या वेळेला ते फ्रीलान्सिंग एज अ प्रोफेशनल म्हणून बघितलं जातं आणि प्रोफेशनलला जो नियम आहे तो व्यावसायिकांसारखाच आहे. फक्त काही थोड्या फरकाने त्यांना नियम फ्रीलान्सिंगला देखील व्यावसायिकांचेच नियम लागू होतात. इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, बॅलन्स शीट बनवणे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी फ्रीलान्सिंगला पण लागू होतात. बरोबर. ITR मध्ये एक कॉन्सेप्ट आहे फ्री फाईल्ड. हं. नेमकी ती काय आहे? आणि तिचा म्हणजे आपल्याला तिचा वापर कुठे होतो? ओके. प्री फाईल्ड जो विषय आहे तो इन्कम टॅक्स पोर्टलला एक युटिलिटी दिलेली आहे, एक फॅसिलिटी दिली आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी. हं, तर ती फॅसिलिटी अशी आहे की तुम्ही ॲज अ असेसी स्वतः रिटर्न फाईल करू शकता. हं. तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाकून तो जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता. पण तो फॉर्म भरण्याचे काही तोटे देखील आहेत. म्हणजे म्हणजे CA किंवा कन्सल्टंट कोणाचाही सल्ला न घेता स्वतःला भरता येईल. न घेता तुम्ही तुमचे ITR फाईल करू शकता. ती फॅसिलिटी इन्कम टॅक्स वेबसाईटला आहे. हं, पण त्यामध्ये काही तोटे असे आहेत की फॉर्म कुठला सिलेक्ट करायचा, हं. कोणता फॉर्म भरायचा, त्याच्यामध्ये माहिती कशी भरायची, उत्पन्न कसे दाखवायचे, त्याच्यामध्ये TDS असेल तर TDS कसा क्लेम करायचा, रिफंड तुम्हाला मिळत असेल तर रिफंडची काळजी कशी घेतली पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला त्या माहीत नसतात.
आणि जर चुकीचा फॉर्म तुम्ही भरला गेला किंवा चुकीच्या पद्धतीने भरला गेला तर तुमचं रिटर्न जे आहे ते डिफेक्टिव्ह होऊ शकतं, किंबहुना त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्यानंतर तुम्हाला नोटीस देखील येऊ शकते. त्यामुळे प्री फाईल रिटर्न भरणं हे थोडंसं धोकादायक आहे, कारण ते विशेष सल्ल्यानुसार भरलेलं गेलेलं नसतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तिथं काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा त्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही एखाद्या सीएना पकडून त्यांना माहिती विचारून त्यांच्याकडून ते रिटर्न भरून घेतलं तर तुम्हाला त्याचे तोटे जाणवणार नाहीत. आता तो विषय निघाला म्हणून नेमक्या ITR भरताना काय नेमक्या चुका होतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत बरं? ITR भरताना बेसिकली तुमचे उत्पन्न जे आहे इन्कम टॅक्स वेबसाईटला जे इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली असते ती इन्कम टॅक्सची इन्फॉर्मेशन तुम्ही व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जी इन्फॉर्मेशन ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती आहे ती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना भरलेल्या फॉर्म मध्ये असणं अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही इन्कम टॅक्सला ती माहिती पोहोचलेली आहे ती माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे आणि ती रिटर्न मध्ये दाखवणं हे गरजेचं आहे. जर त्याच्यात जर तफावत दिसली तर ती तुम्हाला नोटीस पर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला TDSचा जो पार्ट आहे, TDS असेल, तुम्ही जो टॅक्स भरला असेल त्याची माहिती पण तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये भरणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे छोट्या चुका पण तुम्हाला रिफंड पासून रोखू शकतात. मग त्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे. अशा इन्कमच्या माहिती किंवा इन्कम टॅक्स भरलेल्याची माहिती चुकीची होऊ शकते आणि तुमचा फॉर्म पण चुकीचा होऊ शकतो. तुम्ही फॉर्म जर चुकीचा भरला तर तुम्हाला त्याचे तोटे सहन करावे लागतील. त्यामुळे ह्या गोष्टीच्या चुका होऊ शकतात. समजा आता फॉर्म चुकीचा भरला गेला किंवा चुकीची माहिती अपडेट केली गेली तर आता त्याच्यानंतर पुढे त्या दुरुस्ती करण्यासाठी काय उपाययोजना आहेत का? दुरुस्ती करण्यासाठी एक ऑप्शन असा आहे की त्याच्यामध्ये काही चुका अशा आहेत की ज्या क्लेरिकल असू शकतात. ज्या क्लेरिकल चुका आहेत त्या तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही रेक्टिफिकेशनसाठी एक रिक्वेस्ट टाकू शकता की बाबा माझ्याकडे चलन नंबर टाकलाय, तो चलन नंबर चुकलेला आहे, तो चलन नंबर मला चेंज करायचा आहे, किंवा माझी अमाऊंट चुकली आहे चलनाची ती क्लेरिकल. इन्कमच्या रिलेटेड तुम्ही करेक्शनसाठी टाकू शकत नाही. इन्कम हा डिस्प्यूटचा भाग आहे. पण क्लेरिकलच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रेक्टिफिकेशन मध्ये टाकू शकता. आणि जर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला किंवा अर्धवट माहिती जर भरली, जी माहिती देणं अपेक्षित आहे ती जर माहिती अर्धवट भरली तर तुमचं रिटर्न डिफेक्टिव्ह होऊ शकतं. डिफेक्टिव्ह म्हणजे तुमच्या रिटर्नमध्ये डिफेक्ट्स सापडले गेलेले आहेत आणि ते रिटर्न तुम्हाला दुरुस्त करण्याची एक संधी दिली जाते. तर ती तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही डिफेक्टिव्ह रिटर्न सबमिट करून तुम्ही तुमची चूक सुधारणा करू शकता किंवा रेक्टिफिकेशन मार्फत तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. पण दोन्ही केसमध्ये तुम्हाला उत्पन्न वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. त्यासाठी दुसरा पर्याय दिलेला आहे. बरोबर. आता हे ITR भरल्यानंतर व्हेरिफिकेशन असतं त्याची काय प्रोसिजर आहे? ITR भरल्यानंतर ITR जो आपण भरतो, ज्याचा ITR आपण भरतो त्यांनी ते सहमती दर्शवली पाहिजे की ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवलेलं उत्पन्न माझं आहे आणि ते बरोबर आहे, ह्याची सहमती आपण करायची असते. त्यामध्ये आपल्याला काही आता ऑनलाईन पद्धती पण आहेत. पूर्वी लोकांनी ITR कॉपी साईन करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा करायचे. आता ती फक्त पद्धत ऑनलाईन केलेली आहे. ऑनलाईन मध्ये तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बँक अकाउंट वरून तुमचं रिटर्न व्हेरिफिकेशन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही डीमॅट अकाउंट वरून तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता, किंवा तुम्ही तुमचं आधार लिंक, पॅन आणि आधार लिंक केल्यानंतर आधारला व्हेरिफिकेशन तुम्ही OTP पाठवून तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करू शकता. पण ते व्हेरिफिकेशन आपण का करतो तर ती एक कम्प्लीट प्रोसिजर होते. त्याची गरज आहे का? पण व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्ही रिटर्न भरलंय असं समजलं जात नाही. म्हणजे रिटर्न भरणं ही एक प्रोसिजर नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करणं तितकंच गरजेचं आहे. जर व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्ही रिटर्न भरलंय असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे तुम्ही रिटर्न नाही भरलं असं गृहीत धरून पुढे जाणार आणि त्यानुसार तुमच्यावर इन्कम टॅक्सची रिटर्न न भरल्याची कारवाई पण होऊ शकते. काय शिक्षा आहे त्या कारवाईत? कारवाई म्हणजे तुम्ही रिटर्न भरलेलं नाहीये, तुम्ही रिटर्न भरलेलं असतं पण त्या केसमध्ये तुम्हाला रिटर्न व्हेरिफिकेशन न केल्यामुळे तुम्ही रिटर्न भरलं नाही असं इन्कम टॅक्स डेटाबेस सांगतो आणि त्या केसमध्ये तुम्हाला नोटीस होऊ शकतं की तुम्ही रिटर्न भरलेलं दिसत नाहीये, आमच्या रेकॉर्डनुसार तुमचं ITR फाईल केलेलं दिसत नाहीये. बरोबर. आणि रिटर्न व्हेरिफिकेशन जर तुम्ही लेट केलं, आता समजा रिटर्न भरलं पण विदिन टाइम तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते लेट केलं, त्याला एक लिमिट दिली आहे, त्या लिमिटच्या पुढे गेला तर तुम्हाला असं समजण्यात येतं की ज्या दिवशी तुम्ही व्हेरिफिकेशन केलं त्या दिवशी तुम्ही रिटर्न फाईल केला.
आता याचा परिणाम काय होतो, उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर तुम्हाला 31 जुलै लास्ट डेट आहे. तुम्ही बरोबर. 25 जुलैच्या आसपास रिटर्न जर भरलं तर तुम्ही 30 दिवसाच्या आत तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित आहे, म्हणजे 25 ऑगस्ट पर्यंत. पण तुम्ही 31 ऑगस्टला व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला 31 ऑगस्टला रिटर्न फाईल केलंय असा त्याचा अर्थ होणार, आणि 31 ऑगस्टला रिटर्न भरलं तर पेनल्टी तुम्हाला लागली. मग त्या केसमध्ये तुम्ही रिटर्न व्हेरिफिकेशन उशिरा केल्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. बरोबर. तुम्हाला पेनल्टी बसली नाही, तुम्ही रिटर्न वेळ भरला, पण तुम्ही व्हेरिफिकेशन उशिरा केल्यामुळे तुम्हाला त्याची पेनल्टी 1,000 असेल, 5,000 असेल, त्यानुसार तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. प्रत्येक आयटीआर भरल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन गरजेचं आहे का? व्हेरिफिकेशन कंपल्सरी. आणि ते कुठं करतात व्हेरिफिकेशन? व्हेरिफिकेशन रिटर्न भरल्यानंतर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला तुम्हाला ऑप्शन्स आहे. त्या इन्कम टॅक्स रिटर्नला तुम्ही ते व्हेरिफिकेशन स्वतः जाऊन करू शकता, इंटरनेट बँकिंग थ्रू करू शकता, तो ऑप्शन्स आहे तुमच्याकडे. तर तुम्हाला पण इन्कम टॅक्सचं व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आहे. जे 4 ऑप्शन दिले त्यापैकी तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. टेक्नॉलॉजीनुसार आता ते ऑप्शन्स वाढत चाललेले आहेत, पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आधारचं व्हेरिफिकेशन. मग आधार व्हेरिफिकेशन सगळ्यात सोपं आणि सुलभ. आता आपण आयटीआर भरलं त्या दिवशी आपण व्हेरिफिकेशन करू शकतो? लगेच करू शकता तुम्ही. आयटीआर विदिन अ सेकंड तुम्ही इन्कम टॅक्सचं व्हेरिफिकेशन करू शकता. त्याला 30 दिवसाची मुदत दिली आहे, तुम्ही कधी पण करू शकता. त्यामुळे त्याला मर्यादा नाही आहेत, पण तुम्ही 30 दिवसाच्या नंतर नका करू. 30 दिवसाच्या आत रिटर्न भरल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आता नवीन उद्योजक जे स्टार्टअप करतात किंवा नवीन बिझनेस करतात, तर त्यांच्या संदर्भात आयटीआर किती महत्वाचा आहे आणि त्यांनी त्याचा कसा वापर करून घ्यावा? मी तर म्हणजे नवीन उद्योजकांनी तर आयटीआर भरणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? नवीन उद्योजकांना पहिली गोष्ट काय लागतंय? पैसा. आणि पैसा त्यांना कोण देऊ शकतं? बँक देऊ शकते. मग बँकेला जर तुम्हाला जर पैसा द्यायला लावायचा असेल तर तुम्हाला आयटीआर भरणं गरजेचं आहे. आता कसं आहे, या केसमध्ये कसं होतं की तुमचं उत्पन्न नसताना आयटीआर भरणं कसं, तर त्या केसमध्ये काही तरतुदी बँकेच्या आहेत. तुम्ही बँकेशी सल्ला मसलत करून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही रोजगार घेऊ शकता. पण बँक तुम्हाला सांगतेच की इन्कम टॅक्स रिटर्न भरा, पण त्याच्या आधी जर तुमचं उत्पन्न काही असेल, व्यवसाय चालू करायच्या आधी जर उत्पन्न काही असेल तर त्याच्या आधारे पण तुम्ही तुमची लोनची प्रोसेस करू शकता. म्हणजे असं नाही की रिटर्न व्यवसाय चालू केल्यानंतरच भरलं पाहिजे. तुम्ही त्याच्या आधी पण जर भरला असेल, काही छोटा मोठा तुम्ही व्यवसाय चालू केला असेल, त्याच्यातून तुम्ही मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर केलं असेल, तर आधी छोटा जरी असला तरी त्याला रिटर्न भरणं गरजेचं आहे. जसं मगाशी तुम्ही म्हणले की करपात्र उत्पन्नाची मर्यादा कमी असेल किंवा त्याच्यापेक्षा उत्पन्न जर कमी असेल तर रिटर्न भरणं गरजेचं आहे का, तर या केसमध्ये तो लागू होतो. तुमचं उत्पन्न कमी आहे पण तुम्ही दाखवून देऊ शकता की मी रिटर्न भरणार आहे, मी एक प्रामाणिक नागरिक आहे आणि मी त्याचे नियम पाळतो, आणि त्यानुसार मला बँक पण तेच विचार करते की माणूस कसा आहे. बरोबर. बँक विचार करते माणसाची कुवत आणि नियत. तर दोन्ही गोष्टी ह्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये लागू होतात. त्याची कुवत पण दिसते आणि त्याची नियत पण दिसते. मग त्या गोष्टी तुम्हाला आयटीआर पासून सुरक्षित करू शकतात. मग तुम्हाला त्याचा व्यवसायासाठी नवीन जरी असला तरी आधीपासून करा, आणि व्यवसाय चालू केल्यानंतर पण तुम्ही रिटर्न भरायला चालू ठेवलं पाहिजे. आता आयटीआर जर भरला नाही तर कायद्यानुसार काय शिक्षा होऊ शकते किंवा काय दंड होऊ शकतो? आयटीआर जर भरला नाही तर त्या वेळेला काय होतं की पहिली गोष्ट तुम्हाला एक संधी दिली जाते की तुम्ही रिटर्न भरलं नाही, नोटीस पाठवली जाते की रिटर्न भरा. त्याला पण आपण दखल घेतली नाही तर त्याच्यानंतर पुढची कारवाई होते. पुढची कारवाई अशी होते की त्या बाबतीत तुमचं उत्पन्न जे आहे ते ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहीत झालेलं असतं. त्याच्या आधारे तुमच्यावर कारवाई केली जाते. 148 ची कारवाई केली जाते. त्याच्यानंतर मग तरी पण देखील तुम्ही जर त्याला उत्तर दिलं नाही किंवा त्याला प्रतिसाद दिला नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला, तर तुमच्यावर ते 144 अंतर्गत डायरेक्ट कारवाई करू शकते, आणि तेच तुमचं उत्पन्न कॅल्क्युलेशन करून त्याच्यावरती टॅक्स लावून तुम्हाला त्याची नोटीस पण पाठवली जाते की हा तुमचा टॅक्स आहे आणि हा तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यावरती पण काही नाही केलं तर ते डायरेक्ट ऑर्डर पण काढू शकतात की तुम्ही हा टॅक्स तुमचा लागू झालेला आहे, ही ऑर्डर काढलेली आहे. त्याला देखील तुम्ही जर नाही काही केलं तर तुमचं अकाउंट फ्रीज होऊ शकतं, आणि त्या अकाउंटमधून फक्त डेबिट होतात, क्रेडिट काहीच होऊ शकत नाही. आणि डेबिट जे होणार ते फक्त गव्हर्नमेंटला होणार. तुम्ही तुमचे पैसे विड्रॉ करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला शेवट त्यावेळेला तुम्हाला सर्व गोष्टीला सामोरं जावं लागेल. म्हणजे एका छोट्या गोष्टीमुळे आणि मोठा लॉस होतो, आणि मोठा लॉस होता होता त्याच्यामध्ये व्याजाचं आणि दंडाचं रूपांतर
परत वाढत जातं आणि मग ती रक्कम, छोटीशी रक्कम, कधी वटवृक्षात रूपांतर होते सांगता येत नाही. रेकॉर्डही खराब होत असेल. रेकॉर्डही खराब होता. रेकॉर्डही तुमचं दिसतं की तुम्ही कशा पद्धतीने आयटीआर बदलेत, काय केलंय, तुम्ही किती प्रामाणिक आहात. जर तुम्ही प्रॉपर व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून तुम्ही प्रामाणिक नागरिक किंवा प्रामाणिक टॅक्स पेअर असल्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला मिळू शकतं. या लेवलला तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काम करता. बापरे, ही चांगली गोष्ट आहे. सर्टिफिकेट चांगली मिळतं, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही ते दाखवू शकता की मी किती प्रामाणिक आहे आणि ह्याच्यावर तुम्ही टॅक्स चुकवत नाही किंवा बुडवणारा व्यक्ती नाहीये, या गोष्टी तुमच्या सिद्ध होतात. आता ही जी रिफंडची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये, ती काय शंका आहे म्हणजे त्याच्यामध्ये, आणि ती प्रोसेस काय आहे एकंदर, त्याचा आपल्याला फायदा कसा करतं? रिफंड, आता विषय असा आहे की रिफंड म्हणजे काय असतं की ज्यावेळेला आपण जो टॅक्स आपल्याला बसलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त भरणा आपण इन्कम टॅक्सला केलेला असतो, तो दोन मार्फत आपण करू शकतो. एक तर आपला TDS असेल किंवा आपण ऍडव्हान्स टॅक्स भरला असेल आणि नंतर लक्षात आलं की आपलं इन्कम कमी आहे. थोडक्यात काय, ज्या वेळेला तुमचा टॅक्सचा भरणा इन्कम टॅक्सला जादा असेल तर तो आपण रिफंडच्या रूपात परत घेऊ शकतो. आता लोकांच्या मनात काही शंका आहेत की रिफंड मला शक्यता कमी आहे मिळण्याची, कारण सरकारकडून पैसा वसूल करणं हे जरा जोखमीचं काम आहे. पण तरी देखील माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही प्रॉपर इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल, सर्व तुमची माहिती दिली असेल, चुकीची माहिती जर भरली तर तुम्हाला रिफंडला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला रिटर्न परफेक्ट कम्प्लीट पाहिजे आणि रिफंड ज्या अकाउंटला जमा करायचं आहे त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन तुमचं पॅन लिंक असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचं असं होतं की अकाउंट नंबर दिलेला आहे, मग अकाउंटला पैसे जमा का होत नाहीत, तर त्या केसमध्ये तुमच्या अकाउंटला पॅन लिंक नसतं किंवा तुम्ही दुसऱ्याचं अकाउंट दिलं जातं की अकाउंटला पाहिजे, तर तसं होत नाही. पहिला जुन्या सिस्टीममध्ये चेक दिला जायचा आणि त्याच्यामुळे आता सगळं ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट अकाउंट नंबर व्हेरिफिकेशन होतं. व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुम्हाला रिफंड मिळत नाही. आणि रिफंड ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला मिळते, हा तुमचा हक्क आहे. बरोबर. आणि त्या हक्काला तुम्ही लढू शकता. आणि लढण्यासाठी काय लागतं, कम्प्लीट आयटीआर तुम्हाला रेकॉर्ड क्लिअर असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी क्लेम करू शकता. आणि रिफंड मिळत नाही हा एक लोकांचा गैरसमज आहे, तो पहिला काढून टाका. रिफंड कितीही असू दे, रिफंड मिळतो आणि तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देतं सुद्धा. जसं तुमच्याकडनं वसूल करायची ताकद त्यांच्याकडे आहे, तेवढे देण्याची ताकद पण त्यांच्यामध्ये आहे. अरे वा, छान. आता सध्याच्या युगामध्ये, डिजिटल युगामध्ये, आता ITR भरणं सोपं झालंय. काय त्याची प्रोसिजर किंवा काय आहे ती कॉन्सेप्ट? ITR सोपं झालंय म्हणजे आता फक्त टेक्नॉलॉजिकली सोपं आहे. तसं बघितलं तर ती एक क्रिटिकल गोष्ट अजूनही आहे. म्हणजे सरकारने कायदा सोपा केलाय असं म्हणतात, पण सोपा तसा झालेला नाहीये. कारण ज्या गोष्टी इतक्या सोप्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नसल्यामुळे त्या आणखीन खोलत गेलेल्या आहेत. खोलत गेले म्हणजे काय की त्या गोष्टी किचकट, कारण इन्कम टॅक्स कायदा मुळातच इतका कॉम्प्लिकेटेड आहे, त्याला पयवाटा इतक्या आहेत आणि त्या तुम्हाला सोयीस्कररित्या किंवा नियमात बसवणं, कायद्यात बसवणं हे खूप गरजेचं आहे. ITR रिटर्न भरणे हे सोपं झालेलं आहे हे तर मला पटत नाही, कारण त्याच्यामुळे होणारे नुकसान हे अजूनही आहे. आणि त्याचमुळे कोर्टामध्ये केसेस पण तशाच पद्धतीने चाललेले आहेत. जर सोपा असता तर कोर्ट केसेस कमी झाल्या असत्या. निश्चितच. त्याच्यामुळे असं समजतं की सोपं झालंय मग कोर्ट केस कमी होत नाही. याचं कारण काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शब्दाचा अर्थ आहे, कायदा म्हणले की शब्द, ती भाषा पण किचकट असते ना तुमची, लवकर ती अंडरस्टँड होत नाही. भाषा प्रत्येकाची. कायदा अशी गोष्ट आहे की जो प्रत्येक जण ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने तो उमगत असतो. मग तुम्ही काय पद्धतीने वाचता, ते भाषेचं तुम्ही रूपांतर कशा पद्धतीने समजून कसं घेता, अर्थ काय घेता हे खूप महत्वाचं आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला सोपं झालं असं म्हणता येत नाही. टेक्नॉलॉजी सोपी झाली, टेक्नॉलॉजी सोपी झाली, किचकट मुद्दा तो तसाच आहे. किचकट तसाच तो 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 कधीच न संपणारा मुद्दा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं मगाशी मी उदाहरण सांगितलं, 148 ची नोटीस येते, तर 148 ची नोटीस कधी पाठवायची आणि कधी कशामुळे पाठवायची, काय गोष्टी पकडल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये नोटीस पाठवताना काही गोष्टी ग्राह्य धरल्या पाहिजेत, त्या गोष्टीसाठी आज अनेक केसेस चालू आहेत. 2025 सालात सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये पण एक केस, अशा अनेक केसेस पेंडिंग आहेत. मग ह्या गोष्टी आपण म्हणतो की डिपार्टमेंट स्वतः कारवाई करतं. मग स्वतः कारवाई करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला बघता. मग एवढं सोपं असतं तर मग ह्या गोष्टी सहज 2025 ला साध्य झाल्या असत्या, पण त्या होत नाहीत. बरोबर.
पण ती कॉन्सेप्ट 48 ची कळली पण पाहिजे ना. हा, कसं असतं, आता बऱ्याच लोकांचा विषय असा असतो की रिटर्न भरताना अर्धवट रिटर्न भरलं जातं किंवा अर्धवट माहिती दिली जाते किंवा रिटर्न भरत नाही. तर त्या केसमध्ये कसं होतं की 148 काय सांगतो की तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भरलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही ठराविक उत्पन्न दाखवलेलं नाहीये किंवा लपवायचा प्रयत्न केलेला. तर 148 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न न भरता देखील नोटीस आलेली आहे. मग ओके. जर मी रिटर्न भरलंच नाही त्याच्यात लपवण्याचा प्रश्न कुठे येतो? बरोबर. मग ह्या काही गोष्टी आहेत जे कायद्यामध्ये तुम्ही म्हणता की 148 नियम असा सांगतो, पण गव्हर्नमेंट तर त्याला दुसरी बाजूने बघतो. मग त्यावेळेला तुम्ही म्हणता की सोपं झालंय, टेक्नॉलॉजी सोपी झाली, हम्म. पण कायदा तर तसाच आहे. मग त्यामुळे कायद्याकडे बघताना टेक्नॉलॉजीचा सहारा घेतला पाहिजे, पण टेक्नॉलॉजी सहाऱ्यावर तुम्ही कायदा ठरवू शकत नाही. तुम्ही बरोबर. कायद्याकडे बघताना टेक्नॉलॉजी सोपी झाली म्हणून रिटर्न भरणं सोपं झालंय असा त्याचा अर्थ होत नाही. बरोबर. आता तर अलीकडे ऍडव्हान्स आलंय एआय आणि फिनटेकच्या वापरामुळं कुठंतरी चार्टर्ड अकाउंटची भूमिका बदलली का? निश्चितच मी असं म्हणेन की हम्म. एक थोडा वेळ आपण असं विचार करू की जुने सीए आणि नवीन सीए, जुने सीएनी जे काम केलंय हम्म. त्या कामाच्या पद्धतीमध्ये हम्म. खूप फरक होता. कारण त्यावेळेला टेक्नॉलॉजी अशी नव्हती, हाताने काम केलेले, लिहून काढलेले रेकॉर्ड वगैरे सगळे. आता टेक्नॉलॉजी आली, एका क्षणात तुमचं काम पूर्ण होत आहे. हम्म. मग त्यावेळेला तुम्हाला तुमचं काम एका क्षणात पूर्ण झालं तर तुम्ही बाकीच्या वेळ करणार काय? बरोबर. मग त्यावेळेला एक थोडस वेगळ्या पद्धतीचं काम, जसं कन्सल्टन्सीमध्ये आपण नुसतं इन्व्हेस्टमेंट प्लॅनर तर करता येत नाही, पण इन्व्हेस्टमेंटच्या जोडीला तुम्ही आउट ऑफ द रिच जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करू शकता. प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला तो अलाउड नाहीये, पण प्रॅक्टिसच्या केसमध्ये तुम्ही ते करू शकता. पण सोबत तुम्हाला मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, म्हणजे प्रॅक्टिसच्या बाहेर जाऊन तुम्ही अनेक गोष्टी ऍज अ कन्सल्टंट म्हणून करू शकता. म्हणजे बरोबर. तो पार्ट प्रॅक्टिसमध्ये तेवढा राहिलेला नाही, प्रॅक्टिसमध्ये आता लिमिटेशन येत आहेत. आणि दुसरी मुद्दा असा आहे की त्याच्यासोबत टॅक्स प्लॅनिंग हा पार्ट महत्वाचा राहिलेला आहे. बरोबर. पहिला फक्त टॅक्स कॅल्क्युलेशन होतं, हम्म. आता टॅक्स प्लॅनिंगचा पार्ट आलाय. म्हणजे त्याला कुठेतरी जोड दिले की आम्हाला एवढं सांगायचं नाही की टॅक्स किती येतोय, आता हे सांगा की वाचवायचं कुठं. मग वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, मग ह्याचं थोडंसं अनालिसिस थोडंसं डायव्हर्ट झालेलं आहे. त्यामुळे रुटीन प्रॅक्टिस किंवा ट्रेडिशनल प्रॅक्टिस सोडून आता बऱ्याच सीए असे आहेत की जे इन्कम टॅक्स सोबत जे जीएसटीची कामं करतात, जीएसटीचा रेट सांगण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आहे, किंवा तुम्हाला फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन कसे करायचे याची प्रॅक्टिस आहे. म्हणजे सोबत ट्रेडिशनल प्रॅक्टिस सोबत तुम्हाला ह्या गोष्टी पण तुम्हाला तितक्याच सोबतीनं घेऊन जावं लागतात ह्या एआयच्या जमान्यामध्ये, कारण एआय सगळेजण वापरतात. बरोबर. आता एक चर्चा असते नेहमीच की ब्लॅक मनी जर असेल तो व्हाईट करण्यात सीएची भूमिका मोठी असते. तर काय काय म्हणणं मत आहे तुमचं याच्यावर? माझं असं म्हणणं आहे की ब्लॅक मनी जो आहे तो टॅक्स पे केल्यानंतरच वाईट होतो. कारण काय की शेवटी कितीही प्रयत्न केला तो ब्लॅकच राहतो, बरोबर. व्हाईट तो व्हाईटच राहतो. आता ब्लॅकचं व्हाईट करण्यासाठी काही आहेत, पण ते लिगल मार्ग नाहीयेत. मग बरोबर. त्यामध्ये त्या गोष्टी आपण शक्यतो करत नाही, पण तरी सुद्धा जर तुम्ही टॅक्स पे केला तर तुम्हाला व्हाईट मध्ये कन्वर्ट करता येतो. आणि आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये तर कॅश विड्रॉल जे आपण करतो त्याला पण बंधनं आहेत. लोक व्हाईटचा ब्लॅक करतात आणि नंतर परत ब्लॅकचा व्हाईट करतात. मग ह्या प्रोसिजरमध्ये अडकण्यापेक्षा जो व्हाईट आहे तो कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. पण बरोबर. टॅक्स पे केल्याशिवाय तुमचा पैसा व्हाईट होऊ शकत नाही. बरोबर. आता ज्या हाऊसवाईफ महिला आहेत किंवा गृहिणी आहेत त्या गुंतवणूक करतात बघा, सोन्यामध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, एफडी मध्ये. तर मग त्यांच्यासाठी आयटीआर लागू होतो का त्यांनी भरणं गरजेचं आहे? हा, आता आयटीआर जसं आपण म्हणतो की उत्पन्न ज्याचं आहे त्याने आयटीआर भरणं गरजेचं आहे. आता हे गुंतवणूक कुणी केली, गृहिणींनी केली, तर त्यांचं उत्पन्न साहजिकच उत्पन्न असल्याशिवाय त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं नाहीये, तर ते उत्पन्न आहे हे दाखवण्यासाठी आयटीआर आहे. म्हणजे आपण खर्च केलाय, खर्च केव्हा करतो, ज्या वेळेला पैसा येतो त्यावेळेला, आणि हेच पैसा येणं हे कुठून येतो हे डिक्लेअर करत नाही. मग त्याच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. पण आता जनरली बेसिक बघितलं तर महिलांना उत्पन्न नसतं, ते त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न असतं आणि ते त्यांनी त्यांच्या नावावर इन्व्हेस्ट केलेलं असतं किंवा गुंतवणूक केलेली असते. आता ह्या केसकडे कसं बघता तुम्ही? नाही, या केसकडे बघताना मी असं म्हणेन की ते जे उत्पन्न आहे ते पतीचंच होतं,
तर पतीला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागेल. पण गुंतवणूक यांनी केली ना. गुंतवणूक यांनी केली. त्याच्यामध्ये नियम असा आहे की फर्स्ट टाइम जे इन्कम जनरेट होतं, म्हणजे पगारातून एफडी मध्ये रूपांतर केलं, त्या एफडी मधून जे उत्पन्न मिळतं ते त्या पतीचं असतं. ओके. आणि सेकंड टाइम उत्पन्नातून उत्पन्न मिळालेलं उत्पन्न असतं, त्याचं टॅक्स बसतो पत्नीला. कारण पत्नीने उत्पन्न कमवलेलं आहे. उत्पन्न व्याजावरती व्याज, पहिल्यांदा जे व्याज मिळतं ते त्यांच्या गुंतवणुकीतून मिळालेलं नसतं, ते पतीचं असते. ते पतीचं असतं. पण व्याजातून मिळालेलं व्याज कमवलं हा, तर ते उत्पन्न त्या गृहिणीचं. त्या गृहिणीचं. म्हणजे तुम्ही जर दागिना घेतला आणि दागिना विकून जर प्रॉफिट कमवला तर ते दागिन्यावरचा प्रॉफिट पतीचं आहे. बरोबर. कारण ते दागिना जो घेतला तो पतीच्या पैशातून घेतलेला आहे. मग त्यावेळेला ते उत्पन्न पतीचं धरलं जातं. आणि त्याच्यातून जे पैसा मिळाला तो जर गृहिणीने तिच्या नावाने गुंतवणूक केली तर मग त्यावेळेला ते उत्पन्न पत्नीचं मानलं जातं. बरोबर. आता येणार आहेत जे प्रवासी भारतीय म्हणतो आपण त्यांना, तर ह्यांना भारतीय ITR चे नियम लागू पडतात का, किंवा त्यांना ते भरणं गरजेचं आहे का? भारतीय जर नसेल, म्हणजे NRIच्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांना पण इन्कम टॅक्स लागू होतो. त्यांना काही नियम अटी थोडे वेगळे आहेत. नॉर्मल आपण साधारण आपण जे भारतीय नागरिक आहोत त्यांच्यासाठी आणि NRI साठी नियम थोडे वेगळे लागू आहेत. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ते कोणत्या देशामध्ये राहतात, बरोबर, तिथली टॅक्स प्रणाली काय आहे, किंवा त्या देशासोबत भारताची एक ऍग्रीमेंट असतं ज्याला आपण ट्रिटी म्हणतो, तर ती ट्रिटी काय आहे, तर तो एक भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो ते जे उत्पन्न आहे ते कुठे कमवलेलं आहे. जर ते परदेशात असेल, परदेशातलं इन्कम असेल तर त्याला टॅक्स लागू होत नाही, कारण तो एक तर भारताचा नागरिक नाहीये. बरोबर. त्यात ते उत्पन्न पण भारतामध्ये नाहीये किंवा भारतामध्ये असलेल्या मालमत्तेतून नाहीये, तर मग ते उत्पन्न भारतामध्ये करपात्र होत नाही. उत्पन्न लागू होण्यासाठी किंवा टॅक्स लागू होण्यासाठी त्याचं काहीतरी कनेक्शन भारताशी पाहिजे. एक तर तो भारताचा नागरिक पाहिजे, किंवा भारतामधून असलेल्या कंपनीमधून मिळालेलं पाहिजे, किंवा भारतामधून असलेल्या मालमत्तेतून मिळालेलं पाहिजे. काहीतरी कनेक्शन इंडियामध्ये पाहिजे. बरोबर. तर ते कनेक्शन पाहिजे. प्लस जर तो भारताचा दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर त्या केसमध्ये त्याचं आणि आपल्या देशाचं ट्रिटी जे आपण ऍग्रीमेंट म्हणतो ते असणं गरजेचं आहे. आता हे ऍग्रीमेंट काय असतं, तर ऍग्रीमेंटमध्ये तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अमेरिकेमध्ये जो टॅक्स पे करतो, एखादा नागरिक अमेरिकेचा असेल आणि तो भारतामध्ये प्रॉपर्टी आहे तर भारतामध्ये टॅक्स भरायचा, प्लस त्यांनी अमेरिकेतल्या इन्कमवरती पण भारतामध्ये टॅक्स भरायचा का, हा मुद्दा आहे. बरोबर. मग त्यावेळेला ती ट्रिटी काम करते. ट्रिटीमध्ये काय असतं की तुम्ही कुठल्या उत्पन्नावरती भारतामध्ये टॅक्स लावायचा आणि कुठल्या उत्पन्नावरती अमेरिकेमध्ये टॅक्स लावायचा, हे दोघांच्या देशामध्ये झालेल्या ऍग्रीमेंटनुसार ते ठरत असतं. जसं इन्कम टॅक्स कायदा ठरवतो की इन्कम टॅक्स किती लावायचा, तसंच परदेशातल्या उत्पन्नावरती टॅक्स लावायचा असेल तर ट्रिटी काम करते. तर त्यामुळे ट्रिटी आणि त्याचं भारताशी कनेक्शन, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या दोन्हीपैकी एक जरी नसेल तर मग त्याला कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ट्रिटी नसेल तर मग ते इन्कम तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं थोडं अवघड जातं. पण त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात सध्या, डिजिटल ट्रान्झॅक्शन, गुगल पे, फोन पे, UPI माध्यमातून. तर हे ITRच्या अंतर्गत येतं का, आणि ह्याला ITR लागतो का? निश्चितच, कारण ते पण उत्पन्न आहे. आता चहावाला जर बघितला आपण, एखादं उत्पन्न चहाचं जर बघितलं हॉटेल, तर तो काय करतो, प्रत्येक पेमेंट गुगल पे वरती घेतो. बरोबर. तर त्याचं जे पेमेंट आहे तो सेलच आहे. मग सेल आपण तर पकडतो असतो. बॅलन्स शीट जेव्हा आपण बनवतो त्या चहावाल्याची, तो व्यावसायिक आहे, छोटा असू दे तर मोठा असू दे, त्याला बॅलन्स शीट बनवणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला त्याचं गुगल पेला आलेलं पेमेंट फक्त माध्यम बदललंय. गुगल पेच्या आधी तो कॅश मध्ये घ्यायचा, त्यावेळेला त्याचा सेल होता. मग आता गुगल पेला, मग आता गुगल पे जरी असेल इन्कम पकडायचं, पण त्याच्यामध्ये तुम्ही व्यवहार कसा केला हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर मला एखादे 10,000 रुपये जर दिले उसने म्हणून गुगल पेला, तर ते माझं इन्कम आहे का? नाही. बरोबर. उसने दिलेले पैसे इन्कम नाहीयेत. साहजिकच तुम्हाला गुगल पेला जे पेमेंट येतं त्याच्यातून तुम्हाला त्याचं तुमचं इन्कम कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते हिशोब म्हणता आला पाहिजे की मला सेल किती झालाय, उसने किती घेतलंय,
ह्या पद्धतीचं तुम्हाला बॅलन्स शीट बनवताना पकडलं पाहिजे की त्या गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत. आता विषय असा असतो की प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे अकाउंटवर जातं. हम्म. मग अकाउंटवर जातं, आता काही आता तुम्ही म्हटलं की उसने पैसे घेतले, आपण उसने पैसे घेतले त्याच्यात ते येणार नाही, पण मग हे अकाउंटवर तर ट्रान्झॅक्शन झालेले ते दिसणार, मग त्याचा कसा तो विषय? नाही, आता इन्कम टॅक्सला तुमचे ट्रान्झॅक्शन सगळे दिसत नाहीत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचे जे ठराविक ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी लिस्ट बनवलेली आहे की हे ट्रान्झॅक्शनची इन्फॉर्मेशन आम्हाला पाहिजे. आता त्याच्यात उदाहरणं काय असली, तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट कॅशमध्ये केलं, इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली, इन्फॉर्मेशन हवी आहे. FD केली बँकमध्ये, हवी आहे. जीएसटीचा परचेस आहे, किती परचेस केला जीएसटीचा, इन्फॉर्मेशन हवी आहे. मग ह्या ठराविक इन्फॉर्मेशन तुम्हाला जातात, सगळे ट्रान्झॅक्शन जात नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं उसने पैसे घेतले तर ते तुम्हाला इन्कम टॅक्सला माहिती पडत नाही. ते तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना जे फायनल करता, जे बॅलन्स शीट बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला ते पकडलं गेलं पाहिजे. आणि उद्या जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच आधारे तुम्ही ते क्लेम करू शकता. म्हणजे उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणू नये की बाबा हे तुम्हाला जे पैसे मिळालेत हे तुमचं उत्पन्न आहे, हे कशाच्या आधारे, तुम्ही तुमचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे, तुमच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ते क्लेम करताय. मग ते तुम्हाला सिद्ध करणं गरजेचं आहे जर तो इश्यू झाला तर. पण जनरली इन्कम टॅक्सकडे असं तुमची कोणतंही बँक ट्रान्झॅक्शन दिसत नाहीत, ठराविक ट्रान्झॅक्शन सोडले तर. आता अलीकडच्या काळात म्हणजे आपण म्हणतो की नोटीस येणं किंवा स्क्रुटनी होणं हे प्रमाण वाढलेलं आहे, तर सामान्य नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे याच्या बाबतीत? हा, आता सामान्य नागरिकांना तसा प्रॉब्लेम येत नाही, पण खास करून व्यावसायिकांना तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आता काय प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामध्ये तुमच्याकडं असलेले इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर करणं गरजेचं आहे. तुमचं रेकॉर्ड स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. रेकॉर्ड स्ट्रॉंग केव्हा होतं, ज्या वेळेला तुम्ही केलेल्या व्यवहाराची माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही रेकॉर्ड काय ठेवणार? बरोबर. आणि रेकॉर्ड नाही ठेवला तर उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुम्हाला जर एखादी इन्फॉर्मेशन मागितली की या प्रकारचे व्यवहार तुम्ही जे केले त्याची मला सखोल माहिती द्या, बरोबर. तुम्हाला व्यवहारच माहित नाही किंवा व्यवहार केलाय पण रेकॉर्ड नाही, तुम्ही कशी माहिती देणार? बरोबर. आणि माहिती न दिल्याचे परिणाम इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यापेक्षा वाईट आहे. एखादी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटनी मागितली आणि तुम्ही जर ती दिली नाही, उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे, शेअर्समध्ये असेल, प्रॉपर्टीमध्ये असेल, आणि त्याचं उत्पन्नाचा स्रोत कुठून आहे हे जर तुम्हाला समजलं नाही, पैसे आलेले आहेत अकाउंटला पण ते कुठून आले हे तुम्हाला सांगता येत नाही, कारण त्याचं तुमचं रेकॉर्ड नाही, त्याची तुमच्याकडे माहिती नाही. मग या वेळेला तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जेव्हा तुम्ही माहिती विचारता तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कुठली होऊ शकत नाही. जेवढे तुम्ही पैसे घेतले तेवढेच तुम्हाला टॅक्स पे करावा लागू शकतो. बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला रेकॉर्ड किती महत्वाचं आहे, तुम्ही ज्या गोष्टी ट्रान्झॅक्शन करता रेकॉर्ड तुमचं असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या बेसवरतीच तुम्ही तुमची केस लढू शकता. वकील काय करतात, तेच करतात. सीए फक्त आर्थिक व्यवहार बघतो, वकील दुसऱ्या गोष्टी बघतात. सेम कन्सेप्ट तीच आहे. रेकॉर्डच्या आधारेच, पुराव्यांच्या आधारेच तुम्ही बोलू शकता. मी आज इकडून पैसे आणले तिकडून आणले असं तुम्हाला सांगता येत नाही. जसं आपण कोर्टामध्ये सांगू शकत नाही तसं इन्कम टॅक्स ऑफिसरला पण तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे रेकॉर्ड खूप गरजेचं आहे. आता शेअर बाजारमध्ये जे गुंतवणूक करतात तर त्याचं कॅपिटल गेन कसं दाखवायचं आणि त्यासाठी कुठला फॉर्म निवडायचा? कॅपिटल गेन आपण जर असेल तुमचं शेअर मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये तुमचे शॉर्ट टर्म असू शकतात, लॉंग टर्म असू शकतात. तर त्यामध्ये जसं मागाशी म्हणलं की काही ITR जे आहेत ते तुमच्या उत्पन्नाचे रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये ITR 1 आणि ITR 2 हे नॉर्मल आहेत. ITR 3 आणि ITR 4 हा बिझनेस आहे. जसं ITR 1 to 4 तुम्हाला सांगितलंय, 2 फॉर्म जे बिझनेसचे आहेत. तर ITR 1 जो आहे तो तुम्हाला भांडवली नफा नसेल तर फॉर्म भरावा लागतो. आणि तेच जर बिझनेसमॅन असेल, एखादा व्यावसायिक, त्यांनी भांडवली नफा कमवला तर त्यावेळेला त्याला ITR 4 न भरता ITR 3 भरावा लागतो. मग त्या ITR च्या फॉर्म मध्ये तुम्हाला ते दाखवणं गरजेचं आहे. तर ते कॅल्क्युलेशन कसं असतं, कॅल्क्युलेशन ऑलरेडी तुमच्या शेअर मार्केटचं जे काही तुमचे ब्रोकर असतील, ट्रेडर असतील, त्यांच्याकडे ती ऑलरेडी इन्फॉर्मेशन असते. ती फक्त आपण शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे हे ब्रेकअप करून आपण ते कॅल्क्युलेशन सबमिट करतो. त्याच्यासाठी सेपरेट फॉर्म मध्ये जागा ठेवलेली आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्ही भरून तो फॉर्म सबमिट करू शकता. तुम्ही दुसरा फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म डिफेक्ट होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला कॅपिटल गेनची माहिती भरताना लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, आणि कॅपिटल गेन मध्ये तुमचे शेअर्स सोडून बाकीचे जी काही प्रॉपर्टी असेल, जागा असेल, फ्लॅट असेल, तर ते पण त्यामध्येच येतं, भांडवली नफ्यामध्येच येतं. म्हणजे शेअर सोबत तुम्ही ती पण कॅटेगरी त्याच्यामध्ये ऍड करू शकता.
बरोबर. पण तुम्हाला ब्रेकअप करणं गरजेचं आहे. आता ही प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन ही योजना नेमकी काय आहे आणि लघुउद्योजकांसाठी ती कशी फायदेशीर ठरू शकते? प्रिझेम्प्टिव्ह टॅक्सेशन म्हणजे काय, की असे व्यावसायिक आहेत जे प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करत नाहीत. रेकॉर्ड म्हणजे काय, की कोणाला किती सेल केला, किती परचेस केला, किती पेमेंट केलं, किती पेमेंट आलं, प्रॉपर रेकॉर्ड. जसं की तुमचं बँक स्टेटमेंट आहे, प्रॉपर डिटेलमध्ये रेकॉर्ड मेंटेन करत नाहीत, बरोबर. किंवा ती करायची त्यांना पॉसिबल नाहीये, ते शक्य नाही त्या व्यावसायिकांसाठी. तर त्या केसमध्ये ते आपण प्रिझेम्प्टिव्ह टॅक्सेशन मध्ये आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही प्रिझेम्प्टिव्ह मध्ये फाईल करत असाल तर तुम्हाला ITR 4 भरावा लागतो. ITR 4 मध्ये जेव्हा आपण रिटर्न फाईल करतो त्यामध्ये तुम्हाला हे सांगणं अपेक्षित आहे की तुमचा जो सेल आहे की हा कॅश मध्ये आहे का फक्त ऑनलाईन आहे. मग जर कॅश आणि ऑनलाईन दोन्ही मिश्र पद्धतीचा असेल तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये भरताना कमीत कमी 8% प्रॉफिट दाखवणं अपेक्षित आहे. बरोबर. जर 8% प्रॉफिट नाही दाखवला तर त्याचे परिणाम वेगळे आहेत. आणि जर तुमचा बिझनेस फक्त ऑनलाईन आहे, तुम्ही कॅश कोणाकडूनही घेत नाही, ऍज अ कस्टमर तुम्ही पेमेंट जे तुम्हाला येतं ते फक्त ऑनलाईन येतं, तर त्या केसमध्ये तुम्ही 6% प्रॉफिट तुम्ही शो करू शकता की तुम्हाला 6% प्रॉफिट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये पण 6% पेक्षा कमी प्रॉफिट तुम्हाला दाखवायचं असेल तर ती वेगळी पद्धत आहे. पण तुम्ही 6% पेक्षा तुम्हाला वाटतंय मला 10% प्रॉफिट झालं तर तुम्ही 10% दाखवू शकता. अप्पर साईड तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तर ते प्रॉफिट अप्पर साईडला दाखवू शकता म्हणजे काय, की त्यांना एक्झॅक्ट प्रॉफिट किती आहे हे माहित नाही, कारण त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं नसतं. म्हणून बरोबर. त्यांना एक मिनिमम क्रायटेरिया ठरवून दिलं की तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी प्रॉफिट दाखवू शकत नाही. त्याचा एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा काही अनालिसिस असेल, तो पार्ट त्यांनी कन्सिडर करून त्यांनी 6% आणि 8%चा तो पार्ट आहे तो कन्सिडर केलेला आहे. तर मग त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट तुम्ही दाखवू शकता. आणि त्याच्यासाठी ITR जो आहे तो 4 नंबरचा आहे. आणि जर तुम्ही 6% किंवा 8% पेक्षा कमी प्रॉफिट दाखवला तर तुम्हाला ऑडिट करणं कंपल्सरी आहे. ओके. तुमचं जे इन्कम टॅक्सच्या रूल्सनुसार जे टॅक्स ऑडिट आपण जे म्हणतो ते टॅक्स ऑडिट करून घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे. ते नाही केलं तर तुमचं रिटर्न डिफेक्टिव्ह होऊ शकतं, कारण तुम्ही 8% पेक्षा कमी प्रॉफिट दाखवला आणि ऑडिटही केलं नाही तर तुम्हाला त्याची नोटीस पण येऊ शकते. तर त्या केसमध्ये तुम्ही 8% प्रॉफिट दाखवणं अपेक्षित आहे. बरोबर. आता एखादी व्यक्ती जर सोशल मीडियावर त्याची संपत्ती शॉप करत असेल, त्याचा व्यवसाय, त्याच्या गाड्या बंगले, तर ह्याच्याकडं IT डिपार्टमेंट कसं पाहतं? हा, आता ह्याच्यामध्ये कसं असतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता जसं मगाशी म्हणले AI जमाना आलेला आहे, बरोबर. तर AI मध्ये आता सोशल मीडिया पण एक भाग आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कॅच करणं एकदम इझी झालेलं आहे. बरोबर. म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन तुमच्या आधी इन्कम टॅक्सला पोहोचलेली असते. मग ते कशाच्या आधारे, तर AIच्या आधारे. मग AI काय करतं, फेसबुक, ट्विटर ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स तुम्ही घेतात आणि तुम्ही जो एक्सपेंडिचर करता, तुम्ही जो ज्या पद्धतीने खर्च करता, जसं लक्झरी लाईफ जगायचा प्रयत्न करता, तर ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतं की ती असलेली इन्फॉर्मेशन तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न सोबत मॅच करतं. इन्कम टॅक्स रिटर्नला किती इन्कम दाखवलंय, तुमचं काय बिझनेस आहे, कशा पद्धतीचं आहे, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं स्टेटमेंट दिसत नाही पण तुमचं त्याचा एक अंदाज तुम्हाला लावतात, किंवा तुमच्या अकाउंटला बॅलन्स, इंटरेस्ट किती, सेव्हिंग अकाउंट असेल तर सेव्हिंगला इंटरेस्ट किती मिळतो त्याच्यावरून तुमचं रेग्युलर बॅलन्स आहे किती कळतं. एक थोडंसं बरोबर. अनालिसिस तुम्ही त्यांच्या लेवलला ते करत असतात. तुम्ही ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने करता, प्रॉपर्टीमध्ये डील करता का, किंवा तुम्ही फॉरेन ट्रिप करता का, हे अंदाज तुम्हाला सोशल मीडियावरनं पण येऊ शकतो. आणि त्यांच्याकडं थर्ड पार्टी सोर्सेस जे आहेत, जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात त्याच्यावरून लिंक लावून ते त्याचा उपयोग इन्कम टॅक्सच्या स्क्रुटिनीमध्ये किंवा सर्चमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की व इथं धाड पडते. धाड पडणं म्हणजे काय, त्यांनी आधी एक सर्च केलेला असतो की बाबा अशी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतात, AIचा वापर करू शकतात. आणि मग ते इन्फॉर्मेशन पक्की झाल्यानंतर मग ते रेट टाकतात. इन्फॉर्मेशन पक्की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते रेट टाकत नाहीत. मग रेट टाकली म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी, डॉक्युमेंटेशन तुमच्या सगळ्या क्लिअर होतात आणि तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न सोबत. आणि मग तिथं मुद्दा येतो अनएक्सप्लेन, तुम्ही ह्याचा स्त्रोत दाखवलेला नाही. आणि मग रेट पडणं म्हणजे काय, धोकादायक काय असतं, तुमचा स्त्रोत, तुम्ही तिथं पैसा आला कुठून हे तुम्ही सांगू शकत नाही. आणि सांगितलं तरी त्रास आहे, नाही सांगितलं तरी त्रास आहे. कारण तुम्ही तुमचा बॉल दुसऱ्याच्या कोर्टामध्ये टाकला तर त्याला उत्तर देणं बंधनकारक आहे की पैसा आला कुठून. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं नाव घेतलं तर तो अडकेल, नाही घेतलं तर तुम्ही अडकणार.
त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन तुम्हाला सोशल मीडिया मार्फत तुम्हाला इन्कम टॅक्स कलेक्ट कसा करायचा, कुठून करायचा, त्यांचा एक बिझनेस आहे, बिझनेस मॉडेल ते रन करतात, त्यामुळे त्यांना बरोबर. इन्कम टॅक्स मार्फत येतो. आणि त्याच्यासाठी हे सोशल मीडिया आणि एआयचा वापर करून रेड पर्यंत पोहोचतात. बरोबर. रेडचा प्रश्न निर्माण झाला. हम्म. आता पॅन आणि जर आधार लिंक नसेल हम्म. तर ITR भरताना काय अडचणी येऊ शकतात? आयटीआर मुळात पॅन आणि आधार आता सध्या तरी आयटीआर भरू शकत नाही. जे आधीचे जे आयटीआर भरले त्यांचं व्हेरिफिकेशन होणार नाही आणि आता सध्या आयटीआर तुम्ही फाईल करू शकत नाही. त्यामुळे आयटीआर साठी तुम्हाला पॅन आणि आधार लिंक असणं कंपल्सरी आहे आणि त्याला तर फाईन पण आहे. 1,000 रुपये दंड आहे. तुम्ही तो दंड पे केल्याशिवाय तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करता येत नाही. आणि ज्यांच्याकडे 2 पॅन असतील तर त्यांनी त्वरित एक पॅन सरेंडर करावं आणि दुसरा पॅन जो आहे तो लिगली आधारला लिंक करावा. कारण माणसाचं 2 पॅन कार्ड चुकीने निघू शकतात, पण आधार कार्ड एकच आहे. तर ते चुकीने निघालेलं पॅन कार्ड तुम्ही सरेंडर करून जो अवेलेबल आहे तो आधारला लिंक करणं गरजेचं आहे आणि त्याची प्रोसेस कंप्लीट करून घेणं गरजेचं रिटर्न भरण्यासाठी. काही लोक क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करतात. त्या माध्यमातून जे उत्पन्न आले ते ITR मध्ये कसं घ्यायचं? ओके. क्रिप्टो करन्सी जो पार्ट आहे तो जसं मगाशी म्हणलं की काही इन्फॉर्मेशन जी इन्कम टॅक्सला थर्ड पार्टी मार्फत आपल्याला मिळते, बरोबर. तशी क्रिप्टो करन्सी पण लिंक केलेली आहे. क्रिप्टो करन्सीचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये किंवा इन्कम टॅक्सच्या पोर्टलला पहिलाच दिसतात. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरताना क्रिप्टो करन्सीचं इन्कम दाखवलं नाही तर तुमचं नोटीस येऊ शकते. तर ती इन्फॉर्मेशन ऑलरेडी इन्कम टॅक्स पोर्टलला आहे. बरोबर. त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी केलेलं आहे की तुमचं सेल किती आहे, परचेस किती आहे, मग त्याच्यानुसार तुमचा प्रॉफिट किती असायला पाहिजे, मग त्याचा टॅक्स किती असायला पाहिजे, हे ऑलरेडी इन्कम टॅक्सला टॅक्स कॅल्क्युलेशन न करता बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते. मग तो जो इन्कम आहे तो आपल्याला भांडवली नफा म्हणून आपल्याला दाखवायचा आहे. बरोबर. नॉर्मल तुमचं क्रिप्टो करन्सी हे बिझनेस इन्कम नाही आहे, बरोबर. हे आपल्याला भांडवली नफा म्हणून दाखवायचं आणि त्या पद्धतीने तुमचा फॉर्म सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काही क्रिप्टो करन्सीचे काही रिपोर्ट्स असतात, त्या रिपोर्ट व्हेरीफाय करून तुमचं क्रिप्टो करन्सीचं इन्कम तुम्ही ITR मध्ये शो करू शकता, जेणेकरून इन्कम टॅक्सकडे असलेली इन्फॉर्मेशन आणि तुमच्या इन्फॉर्मेशन तफावत जर असली तर तुम्ही ते ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन दाखवून रिटर्न फाईल करू शकता. आता एखाद्या व्यक्तीचे अनेक उत्पन्न असतात, म्हणजे शेअर मार्केट असन, क्रिप्टो करन्सी असन, फ्रीलान्सिंग असन किंवा इतर अनेक उत्पन्न आहेत. तर त्याने आता मग ITR भरताना काय काळजी घ्यावी? ओके. इन्कम टॅक्स रिटर्न अनेक उत्पन्न जर प्रकार असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे इन्फॉर्मेशन पहिला क्लिअर पाहिजे की इन्कम कुठून येत आहे. बरेच लोक काय करतात की इन्फॉर्मेशन शेअर ट्रेडिंग करतात. बरोबर. ट्रेडिंग केलेलं त्यांना माहित नसतं की मी ट्रेडिंग केलेलं आहे. इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर सांगितलं जाते की इन्कम टॅक्सच्या वेबसाईट ऑलरेडी आहे. तर मग ती बरोबर. इन्फॉर्मेशन तुमची पहिला कुठले कुठले आहेत, इन्कम सोर्स कुठले कुठले, तर तुम्ही एक इन्फॉर्मेशन पहिला कॅच करा. माझं या पासून एवढे उत्पन्न आहे, त्यापासून तेवढे उत्पन्न आहे, माझं इन्व्हेस्टमेंट एवढे आहे, टॅक्स बेनिफिटसाठी एवढे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. काही गोष्टी असतील त्या सगळ्या कॅल्क्युलेशन तुम्ही गरजेचं तुमच्या रेकॉर्डवरती किंवा डायरी मेंटेन करून ते ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा रिटर्न फाईल करता तेव्हा तुम्ही व्हेरीफाय करू शकता की माझं इन्कम एवढं आहे, तर हे इथं एवढं का दिसतंय इन्कम टॅक्स रिटर्न भरायच्या आधी. म्हणजे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. जर ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे इन्कम दाखवलंय तुमच्या सीईनी ते करेक्ट आहे का हे तुम्हाला माहित नाही. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथं तुमची चूक झाली तर तुमचं इन्कम टॅक्स जास्त जाऊ शकतो. मग तिथं तुम्हाला भुर्दंड होऊ शकतो की तुम्ही इन्कम विनाकारण जास्त दाखवलं. मग बरोबर. त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे की तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन इन्कम किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. सीए फक्त तुमचं प्रोसेस करून देणार, पण कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते बर्डन तुम्हाला बेअर करावं लागेल. बरोबर. आता हे टॅक्स ऑडिट कधी लागू होतं? बरोबर. आणि याला सामोरं कसं जायचं? टॅक्स ऑडिट हा जो प्रकार आहे हा 3 केसमध्ये लागू होतो. 3 केस याचा अर्थ की 3 कलम आहेत अशी, ज्याच्यामध्ये जसं प्रिझेम्प्टिव्ह टॅक्सेशनचा जो पार्ट आला, प्रिझेम्प्टिव्ह इन्कम, त्याच्यामध्ये 8% आणि 6% कमी तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करणं भाग आहे. किंवा प्रिझेम्प्टिव्ह मध्ये तुम्ही 8% जास्त प्रॉफिट दाखवताय, बरोबर, पण त्याच्यामध्ये तुमचा टर्नओव्हर जो सेल आहे तो 2 कोटीपेक्षा जास्त झाला. म्हणजे मी 10% प्रॉफिट दाखवतोय पण माझा टर्नओव्हर 2 कोटीपेक्षा जास्त आहे, तरी देखील तुम्हाला ऑडिट कंपल्सरी. म्हणजे तिथं 2 कंडिशन्स टाकलेले आहेत ऑडिटसाठी.
प्रिझेंटिव्ह टॅक्सेशन मध्ये ऑडिटसाठी 2 कंडिशन आहेत. एक तुम्ही प्रॉफिट कमी दाखवला तर ऑडिट आहे, आणि एक तुम्ही टर्नओव्हर क्रॉस केला तर ऑडिट आहे. ह्या 2 कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन अशी आहे जी नॉर्मल बिझनेस आहे, ज्याचं प्रॉपर रेकॉर्ड आहे, सेल परचेस सगळं तुम्ही बुक्स मेंटेन केलेले आहेत, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ऑडिटची टर्नओव्हर 1 कोटी आहे. प्रिझेंटिव्हला 2 कोटी दिली आहे, पण नॉर्मल केसमध्ये जर रेकॉर्ड मेंटेन केलं तर 1 कोटी आहे. तर 1 कोटीपेक्षा जर तुमचा ऑडिट म्हणजे टर्नओव्हर गेला तर तुम्हाला ऑडिट कंपल्सरी आहे. ही दुसरी केस. आणि तिसरी केस अशी आहे ज्यांचा पूर्ण बिझनेस ऑनलाईन आहे. जसं प्रिझेंटिव्ह मध्ये मी 6% इश्यू सांगितला होता प्रिझेंटिव्ह केसमध्ये, पण त्याचा टर्नओव्हर 8 कोटी आहे. बरोबर. प्रिझेंटिव्ह मध्ये मी म्हटलं 2 कोटीला तुम्हाला ऑडिट आहे, पण त्या केसमध्ये सगळं सेल परचेस सगळं ऑनलाईन आहे, त्याचं कॅशमध्ये काहीच पोर्शन नाही आहे. बरोबर. तर त्या केसमध्ये त्याला 10 कोटीची लिमिट आहे. 10 कोटीपर्यंत तो ऑडिट करू शकत नाही. मी नाही केलं तर तो कंपल्सरी नाही आहे, पण 10 कोटीसाठी त्यांनी अजून एक मर्यादा घातलेली आहे की तुम्ही जो खर्च करता, तुम्ही 10 कोटीचा तुमचा बिझनेस असेल, तुम्ही 8 कोटी खर्च केले असतील त्या वर्षामध्ये, तर 8 कोटीमध्ये तुमचे 95% बँकेतून पेमेंट कंपल्सरी आहे. तुम्ही जर 94% खर्च केले बँकेतून तर तुम्हाला 10 कोटीची लिमिट नाही, कारण ते फक्त 5% मार्जिन ठेवलं की तुम्ही कॅशमध्ये करू शकता. बरोबर. खर्च आणि इन्कम पण तुमचं असं पाहिजे की 5% पेक्षा जास्त तुमचं इन्कम कॅशमध्ये नाही पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट 95% तुम्ही जर बिझनेस ऑनलाईन करत असाल तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच नाही, आणि मग तिथं तुम्हाला 10 कोटीची लिमिट दिली. पण तुम्ही जर ह्या 5%चे क्रायटेरिया जर फॉलो नाही केला आणि प्रिझेंटिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला 2 कोटीची लिमिट आहे, आणि नॉर्मल केसमध्ये 1 कोटीची. आता लॉस कॅरी फॉरवर्ड ही जी कॉन्सेप्ट आहे ही नेमकी काय, आणि ह्याचा उपयोग कसा करून घेता येईल आपल्याला? ओके, व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचा पार्ट आहे. जे व्यवसाय सुरुवातीला चालू करतात आणि सुरुवातीला कसं होतं की खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असतं. बरोबर. मग साहजिकच ते लॉस मध्ये जातात. तर जसं मी तुम्हाला म्हणलं मगाशी लोनचा विषय झाला आपला, बरोबर, की रिटर्न भरताना व्यवसाय चालू करताना रिटर्न भरणं किती गरजेचं आहे, तर त्यातला हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, व्यावसायिकांनी खूप लक्ष देण्यासारखं आहे. ज्यावेळेला तुमचा बिझनेस मध्ये लॉस होतो आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही, त्यावेळेला काय होतं की तुम्ही जो लॉस, समजा उदाहरण आपण जर एक आकडेवारी घेतली तर तुमच्या लक्षात येईल, एक 5 लाखाचा लॉस तुम्हाला झालेला आहे. बरोबर. या आर्थिक वर्षामध्ये 5 लाखाचा लॉस तुम्हाला झालेला आहे आणि तुम्ही रिटर्न भरलं नाही, तर पुढच्या वर्षी तुम्ही प्रॉफिट मध्ये गेला, तुम्हाला एक 8 लाखाचा प्रॉफिट झाला, एक 8 लाखावरती तुम्ही टॅक्स पे केला. मी म्हणेन 8 लाखावरती का केला? जर मागचं रिटर्न जर वेळेत भरला असतं तर मी फक्त 3 लाखावरती टॅक्स भरला असता. बरोबर. मग तुम्ही 5 लाखाचा लॉस जो कॅरी फॉरवर्ड म्हणतो त्याला ही कन्सेप्ट आहे की तुम्ही पुढच्या वर्षाच्या प्रॉफिट मधून मागच्या वर्षाचा लॉस ऍडजस्ट करायचा. म्हणजे आधी लॉस दाखवायचा, तो क्लेम करायचा. क्लेम कुठं करायचा? इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये तुम्ही फक्त गोष्टी क्लेम करू शकता, आणि हे एक माध्यम आहे तुमची इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत पोहोचण्याचं. तुम्ही एक साधा ऍप्लिकेशन घेऊन सांगितलं की मला लॉस झालाय, मी रिटर्न भरू शकत नाही, असं चालत नाही. तुम्हाला त्याची आकडेवारी सांगावं लागेल, माझा खर्च किती झाला, लॉस कशामुळे झाला, ह्या गोष्टी क्लेम करणं, डिक्लेअर करणं, हे एकमेव माध्यम आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं. आता त्याच्यामुळे तुमचा पुढच्या वर्षाचा 5 लाखाचा टॅक्स वाचला. आता याच्यासाठी अजून एक अट आहे, ती खूप महत्वाची आहे. ती काय अट आहे की तुमचं ज्या वर्षी तुम्ही लॉस घेतला किंवा लॉस झाला त्या वर्षाचं रिटर्न तारखेच्या आत भरणं गरजेचं आहे. 1 दिवस जरी लेट झालं तरी तो 5 लाखाचा लॉस पुढच्या वर्षी सेट ऑफ होणार नाही. म्हणजे काय की इन्कम असेल तर तुम्ही रिटर्न भरणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन लॉस असेल तर त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे व्यावसायिकांसाठी. जर लॉस असेल तर पहिलं रिटर्न भरा, व्यावसायिकांसाठी पण आहे. आणि उद्या जर तुम्हाला भांडवली नफा लॉस झाला, शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवले आणि तुम्ही लॉस मध्ये गेले, बरोबर, ठीक आहे ना, पुढच्या वर्षी तुम्ही प्रॉफिट जर झाला तर तुम्हाला त्या वर्षी मग तुम्हाला सेट ऑफ मिळू शकतो. फक्त भांडवली नफ्यामध्ये ते लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला कॅटेगरायझेशन करावं लागतं, जे व्यावसायिकांसाठी नाही. व्यवसाय प्युअर बिझनेस लॉस, आणि पुढच्या वर्षी बिझनेस लॉस ऍडजस्ट करायचा. भांडवली नफा लॉस झाला, पुढच्या वर्षी भांडवली नफा ऍडजस्ट करायचा. पण लॉस असेल तर रिटर्न भरणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मी शेअर मार्केटमध्ये पूर्ण लॉस झालेला आहे, मला प्रॉफिटच नाही, इन्कमच नाही, मग रिटर्न का भरू?
तर मी तर म्हणेन त्यांनी तर पहिलं भरलं पाहिजे, कारण त्याचा ऍडजस्ट पुढच्या वर्षी पुढच्या त्याला वेळेस. बेनिफिट मिळणार आहे, तो टॅक्स त्याचा बेनिफिट होणार आहे. मग टॅक्स बेनिफिट मिळण्यासाठी पहिलं रिटर्न भरणं गरजेचं आहे. बरोबर. आता सामान्य नागरिकासाठी टॅक्स पेइंगचा जो प्लॅनिंग आहे, तर ते साधारण कालावधी कोणता आहे तो महत्वाचा, आणि त्यांनी त्याचा कसा वापर करून घ्यायला पाहिजे? टॅक्स प्लॅनिंगसाठी हम्म, तर टॅक्स प्लॅनिंग मी तर म्हणेल तुम्ही एप्रिल महिन्यापासून चालू करा. हम्म, आता हे सगळ्यात बेस्ट पिरियड आहे टॅक्स प्लॅनिंगसाठी. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे कसं असतं, तुम्ही डेप्रिसिएशन साठी तुम्ही गाडी घेऊ शकता. तुम्हाला कुठं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुम्ही बिझनेस रिलेटेड तुमचा जो काही बेनिफिट होत असेल तर तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा तुमचं बिझनेस वाढवायचं असेल तर तुम्ही प्लॅनिंग करू शकता. लास्ट मोमेंटला तुम्ही जर म्हणलं की नाही मला टॅक्स वाचवायचा तर काय करायचं, हम्म. मग त्यावेळेला मी म्हणलं किंवा एखादी गाडी घ्या तुम्ही, तर तुम्ही म्हणणार आता तर मार्च महिन्यात चालू आहे, पैसे कोणच देत नाही. बरोबर. मग त्या केसमध्ये तुम्ही लास्ट मोमेंटला प्लॅनिंग करू शकत नाही. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही सुरुवातीलाच करा की माझा बिझनेस या लेवलला, माझं बजेट एवढं आहे, माझं टार्गेट एवढं आहे, माझं सेल्स एवढं एक्सपेक्टेड आहे, त्या केसमध्ये माझा प्रॉफिट एवढा होईल, तर मला अनालिसिस किती केलं पाहिजे, मग मी खर्च कुठं केला पाहिजे. बरोबर. मग त्या गोष्टी तुम्ही सुरुवातीपासून जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला त्याचं थोडंसं बर्डन कमी होईल. किंवा तुम्ही जर म्हणले की मला एवढा सेल्स वाढणार आहे, तर तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पेमेंटकडे जाऊ शकता. ऍडव्हान्स टॅक्स म्हणजे तुम्हाला टॅक्स ऍडव्हान्स मध्ये पे करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट बसणार नाही. मग तुम्ही त्याचं प्लॅनिंग करू शकता. तुम्ही लास्ट मंथला तुम्ही म्हणले की मला तर ऍडव्हान्स टॅक्स पे करायचा आहे, माझा प्रॉफिट एवढा झालाय, तर त्या केसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट पण पे करावा लागतो. आणि लास्ट मंथ मध्ये जिथं तुम्हाला खूप पैशाची गरज असते, त्या मंथ मध्ये तुम्हाला पेमेंट पण कंपल्सरी करावं लागतं. का? तर प्लॅनिंग नाही की बाबा मी 1 लाख पेमेंट आता करतो, 50,000 नंतर करतो. स्टेप बाय स्टेप पेमेंट केलं तर प्लॅनिंग होऊ शकतं. बरोबर. वन टाइम पेमेंट केलं तर फंड फ्लो वरती अफेक्ट होतो, तुमचं प्लॅनिंग वरती अफेक्ट होतो, तुमचं टॅक्स पेमेंट वरती अफेक्ट होतो, सगळ्याच गोष्टी. मग प्लॅनिंग खूप गरजेचं आहे, ते सुरुवातीपासून करा. वर्ष संपल्यानंतर नाही, वर्ष सुरू झाल्यानंतर प्लॅनिंगची सुरुवात करणं गरजेचं आहे. बरोबर. आता ही सरकारी योजना ज्या मिळतात, त्याच्यातून काही लाभ मिळतो, काही उत्पन्न मिळतं, तर ह्याच्यात आता कराचं जे दृष्टिकोन आहे, किंवा कराचं कसं नियोजन होतं, किंवा काय त्याला चार्जेस काय होतं? याच्यामध्ये व्यावसायिकांसाठी जर बघितलं हम्म, तर फायदा आहे. व्यावसायिकांना सरकारी दृष्टिकोनातून मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? एक तर त्यांना MSMEचं लोन मिळू शकतं, बरोबर. कमी इंटरेस्ट मिळू शकतो. टॅक्स वाढेल पण तुमचं फंड फ्लो तुमचा स्ट्रॉंग होईल, तुम्हाला बेनिफिट त्याचे मिळू शकतात व्यावसायिकांसाठी. किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केली, जी मशिनरी जी गव्हर्नमेंटला प्रमोट करायची, त्यांना गव्हर्नमेंटनी त्याला सबसिडी दिली आहे, तर त्या सबसिडीमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. आता सबसिडीनी तुमचा कॉस्ट कमी होते, कॉस्ट कमी झाले साहजिकच तुमचा टॅक्स वाढणार आहे. पण ॲज कम्पेअर टू टॅक्सेशन तुमचं इतर फायनान्शियल बेनिफिट तुमचे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट तुम्हाला बेनिफिट देतं, ते टॅक्स कमी करण्यासाठी देत नाही. टॅक्स बरोबर. साहजिकच तुमचा वाढतो, पण बाकीचे बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतात. म्हणजे थोडक्यात आपण 30% टॅक्स वाचवतो, हम्म, तर आपली इन्व्हेस्टमेंट किती करावं लागते? 100 रुपये करावं लागते. बरोबर. 100 रुपये केलं तर 30 रुपये टॅक्स आपल्याला कमी होतो. गव्हर्नमेंट ते तुम्हाला 100 रुपये देत आहे आणि तुमचा टॅक्स 30 रुपयांनी वाढवतोय, म्हणजे तुम्हाला इंडायरेक्टली 70 रुपये मिळालेले आहेत बरोबर. गव्हर्नमेंटकडून. हम्म, गव्हर्नमेंटने 30 रुपये टॅक्स तुमचा घेतला, पण 70 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बेनिफिट्स मिळतो. ज्या स्कीम्स गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं त्याचं बेनिफिट तुम्ही घेतला तर तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतो इन्व्हेस्टमेंटसाठी. एखादा प्लांट तुम्ही टाकला, जसं आता इथे रांजणगावमध्ये जर बघितलं तर ऑटो क्लस्टर आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं, हम्म, किंवा लो कॉस्टमध्ये तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. मग हे काय? टॅक्स वाढतोय, तुमचा प्रॉफिट वाढला की टॅक्स वाढतो, पण टॅक्स कम्पॅरेटिव्हली तुमचा इन्फ्लो जास्तच आहे इनडायरेक्टली. त्यामुळे तुम्हाला बेनिफिट तसा टॅक्सचा होत नाही. पण टॅक्सचा बरोबर. बेनिफिट तुमचा कुठं होऊ शकतो? तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल कमी रेटने मिळणार, तुम्हाला टॅक्स सबसिडी तुम्हाला मिळू शकते ठराविक काळासाठी. 20%, 25% जे काय जो काय ठरलेला रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये पण सबसिडी मिळते, की तुमचा एवढा टॅक्स आहे ना, तर आम्ही एवढं तुम्हाला एक्सपेन्सेस क्लेम करून देऊ शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला टॅक्सचा थोडाफार मिळतो, पण बाकीचा फ्लो तुम्हाला जास्त बेनिफिट करून देऊ शकतो. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 3 लाखाच्या पेक्षा कमी आहे, तर त्याने ITR भरावा का? 3 लाखापेक्षा उत्पन्न जर कमी असेल तर ITR भरावा, कारण त्याचे फायदे तुम्हाला लोनसाठी, तुमच्या बिझनेस प्रपोजलसाठी, आणि तुमचा TDS असेल तर रिफंड क्लेम करण्यासाठी फायदा निश्चित होऊ शकतो. कुठलीही प्रोसिजर करायची असेल तर तुम्हाला ITR भरणं आणि त्याच्यानुसारच तुम्ही क्लेम करू शकता. विदाऊट ITR तुम्ही कुठलीही गोष्ट क्लेम करू शकत नाही, त्याच्यावरती दावा दाखल करू शकत नाही.
आणि डिक्लेअर करू शकत नाही. मुळात ITR भरण्याचे फायदे नेमके कोणते कोणते आहेत, म्हणजे वैयक्तिक म्हणा सरकारी? ITR भरण्याचे फायदे तुम्हाला असे आहेत की त्याच्यामध्ये तुमचं लोन प्रपोजल असेल, उद्या बिझनेस वाढवायचा असेल किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल, तुम्हाला बँकेची जेव्हा गरज पडते त्यावेळेला तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न जमा करावं लागतं. तिथं तुमचं लोनची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. बिना ITRचं तुम्ही लोन घेऊ शकत नाही. दुसरं कारण असं आहे की तुम्ही परदेश दौरा करायचा असेल तर तुम्हाला ITRची गरज असते. तुमचं उत्पन्न दाखवण्याची गरज असते. तिथं तुम्हाला ITR दाखवणं कंपल्सरी आहे. तिसरा मुद्दा आहे की तुमचा टर्म इन्शुरन्स, उद्या तुम्हाला तुमचं भविष्य सिक्युअर करायचं, तुम्हाला इन्शुरन्स काढायचं आहे, पण इन्शुरन्स तुमच्या उत्पन्नाच्या आधारेच निघतो. मग तुमचं उत्पन्न काय, तर तुमचा ITR. तुमचं उत्पन्न दर्शवणारं काय डॉक्युमेंट आहे, तर ITR आहे. मग त्या आधारे तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढू शकता आणि तुमची लाईफ सिक्युअर करू शकता. तर लाईफ सिक्युअर करण्यासाठी, लाईफ जगण्यासाठी तुम्हाला ITR गरजेचं आहे. बरोबर. आता ITR न भरल्यावर दंड किती होतो, त्याला नुकसान किती सहन करावं लागतं? ITR न भरल्यानंतर दंडच्या रूपात तुम्हाला नोटीस होऊ शकते. नोटीसच्या रूपात तुम्हाला कारवाई होऊ शकते. तुमचं अकाउंट फ्रीज होऊ शकतं. त्यामुळे तो मोठा तोटा तुम्हाला सहन करावा लागू शकतो. त्या तोट्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला ITR भरणं गरजेचं आहे. आणि ITR भरला तर तो वेळेत भरणं गरजेचं आहे. आणि जर उशिरा भरला तर त्याला 1,000 किंवा 5,000 तुमच्या उत्पन्नानुसार तो दंड लागतो. तो दंड जर वाचवत असेल तर ITR वेळेत भरणं गरजेचं आहे. म्हणजे ITR भरा आणि तो देखील वेळेत भरा. त्याच्यापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. बरोबर. आता फ्रीलान्सर असतील, युट्यूबर असतील किंवा ऑनलाईन पद्धतीने समजा जंगली महाराज रमी सारखे काही गोष्टी असतील, त्यातून कमवलेल्या पैशावर ITR लागतो का? निश्चितच ITR हा प्रत्येक व्यावसायिक, युट्यूबर हा देखील एक व्यावसायिक आहे, तर व्यावसायिकाला देखील किंवा युट्यूबर असेल किंवा कुठलाही सोशल मीडिया हँडलिंग असेल तर ते व्यावसायिक उत्पन्न आहे आणि व्यावसायिक उत्पन्नाला टॅक्स भरावा लागतो. तिथं कुठलंही कॅटेगरी केलेलं नाही. त्यामुळे व्यावसायिक उत्पन्न पकडून त्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं बंधनकारक आहे. फॉर्म नंबर 16 म्हणजे ITR भरण्याची गरज नाहीये का? काय आहे कॉन्सेप्ट? नाही, फॉर्म नंबर 16 जो आहे हा फॉर्म कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देत असते. त्या फॉर्म मध्ये तुमचं इन्कम किती, तुमचं TDS किती कापलाय हे दर्शवते. तुमचा फॉर्म नंबर 16 हा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एक प्रायमरी डॉक्युमेंट आहे. तर ते डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. फॉर्म नंबर 16 हे स्वतः एक ITR नाही. तो कोणता फॉर्म भरायचा कोणता नाही हा आपण नंतर ठरवतो. ITR 1 भरायचा का 2 भरायचा. पण ITR आणि फॉर्म नंबर 16 एक नाहीत. ITR मध्ये तुमचं पगाराचं व्यतिरिक्त अजून काही इन्कम असेल तर ते तुम्ही दाखवू शकता, जे तुमचं फॉर्म नंबर 16 मध्ये दर्शवत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्टार्टअप लोकांना ज्यांनी ITRच भरले नाही तर त्यांना लोन मिळू शकतं का? नाही, त्यांना लोन मिळणं थोडंसं अवघड आहे, कारण त्यांना इन्कम स्टोर्ट होऊ शकतं. पण बँकेची जर पॉलिसी असेल तर प्रोजेक्ट रिपोर्टवरती तुम्हाला लोन मिळू शकतं. पण कंडिशन अशी आहे की तुम्हाला इथून पुढे ITR भरणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तुमचं इन्कम तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार आहे की नाही किंवा त्या जवळपास पोहोचतंय की नाही हे क्लेम करण्यासाठी तुम्हाला ITR दाखवणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट इयर पासून तुम्हाला बँक इन्कम टॅक्स रिटर्नची डिमांड करू शकते. फक्त लोन प्रोसेस होण्यासाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो, पण नंतर तुम्हाला ते बँकेला सबमिट करावंच लागेल की मी माझं इन्कम काय आहे, प्रोजेक्शन काय आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला ITR भरणं गरजेचं आहे व्यवसाय चालू केल्यानंतर. आता पगारावर TDS कापला जातो तरी पण ITR भरायला लागतो का बरं? पगारावरती TDS कापलाय ही एक प्रायमरी प्रोसिजर आहे. ITR भरणं ही फायनल प्रोसिजर झाली. ITR जेव्हा आपण भरतो ते तुमचं फायनल डिसिजन असतं. फायनल डिसिजन म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न पर्यंत पोहोचण्याचं एक ते माध्यम आहे, ते ITR आहे. फॉर्म नंबर 16 पासून फक्त इन्कम टॅक्सला इन्फॉर्मेशन जाते, इन्कम टॅक्स रिटर्न जात नाही. इन्कम टॅक्स रिटर्न हे प्रोसेस केलं जातं, त्याचं व्हेरिफिकेशन होतं. फॉर्म नंबर 16 हे प्रोसेस करण्यासाठी एक माध्यम आहे, त्याच्या आधारे प्रोसेस केले जाते. पण प्रोसेस करण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नच लागतं, फॉर्म नंबर 16 नाही. बरोबर. घर भाडा असेल, फिक्स डिपॉझिट असेल किंवा शेअर मार्केट मधली गुंतवणूक असेल तर ही ITR मध्ये दाखवावी लागते का? निश्चितच दाखवावं लागते. तुमचं एकूण एक उत्पन्न ITR मध्ये दाखवणं गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न जर ITR मध्ये दाखवलं गेलं नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये उत्पन्नामध्ये तफावत असल्यामुळे
तुम्हाला त्याची नोटीस येऊ शकते, किंवा तुमचं कॅल्क्युलेशन केलेलं आणि डिपार्टमेंटने केलेलं कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये तफावत दाखवून त्याचं कंपॅरिझन तुम्हाला एक इंटिमेशन पाठवलं जातं की आमच्यानुसार एवढं उत्पन्न आहे, तुमचं उत्पन्न एवढं दाखवलंय, हा तफावत आहे, हा टॅक्स आहे, हा पे करा. म्हणजे कॅल्क्युलेशन इन्कम टॅक्स पण करतं. त्यामुळे तुम्हाला तुमचं एकूण एक उत्पन्न ITR मध्ये दाखवणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन ITR भरताना किंवा ITR भरताना कोणते डॉक्युमेंट महत्वाचे असतात? ITR भरताना पहिलं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे जर पगारदार असेल तर 16 नंबर, नसेल व्यावसायिक असेल तर बॅलन्स शीट, P&L हे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही भांडवली नफा केला असेल तर त्याचे शेअर्स असतील त्याचं डीमॅट अकाउंट किंवा त्याचे ट्रान्झॅक्शन रिपोर्ट किंवा त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी विक्री केली असेल तर त्याचे खरेदी विक्रीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला मेंटेन करणं आणि ती इन्फॉर्मेशन ITR मध्ये दाखल करणं गरजेचं आहे. आता ITR रिफंड किती वेळात येतो आणि जर तो नाही आला तर त्याला काय करावं लागतं? ITR रिफंड हा तुमचा रिटर्न प्रोसेस केल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी नाही पाहिजेत. ITR रिफंड तुमचा रिटर्न प्रोसेस केल्यानंतर ठराविक दिवसामध्ये येतो, पण त्यामध्ये त्या रिटर्नमध्ये कुठलाही तफावत, कुठल्याही त्रुटी, कुठलाही डिफेक्ट असता कामा नये. जर इन्फॉर्मेशन क्लिअर, कम्प्लीट असेल तर तुमचा रिफंड लवकर मंजूर होतो आणि तुम्हाला अकाउंटला मंजूर झाल्यानंतर क्लेम नाही करत. पण माझं असं मुळे 8 ते 15 दिवसामध्ये मी क्लेम नाही करत, पण 8 ते 15 दिवसामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जर नाही आला तर तुम्हाला रिफंड मिळाला नाही म्हणून रिक्वेस्ट टाकावं लागते की माझा रिफंड मंजूर झालाय पण आला नाही, अकाउंटला जमा झाला नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. किंवा रिफंडच आला नाही तर तुम्ही त्याचं स्टेटस रेग्युलरली सिस्टीममध्ये अपडेट चेक करू शकता आणि तुम्हाला त्याचा स्टेटस कळेल की बाबा कुठे रिफंड प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा रिफंड तुम्ही घेऊ शकता. आणि रिफंड जर जमा झाला असेल आणि तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्यांचे डिटेल्स चेक करू शकता. तुमचा ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला दिसेल, तो ट्रान्झॅक्शन ID तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंट सोबत मॅच करू शकता आणि तुमचा रिफंड क्लिअर झाला का ते तपासू शकता. नमस्कार, मी कौस्तुभ वाकारे, चार्टर्ड अकाउंटंट. आता मीडिया ग्रुप मार्फत आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तुम्हाला इन्कम टॅक्स बाबतीत जरी काही सल्ला हवा असेल, सल्ला मसलत करत असेल, कुठली माहिती हवी असेल, कुठल्या अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. इन्कम टॅक्स कायद्याविषयी काही सल्ला हवा असेल त्या देखील तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि होणाऱ्या अडचणी, रिटर्न भरताना जी काही त्रुटी तुम्हाला फेस करायला लागल्या, ज्या काही त्रास तुम्हाला सहन करावा लागला इन्कम टॅक्सच्या रिटर्न भरल्यानंतर किंवा न भरल्यामुळे, त्याच्यासाठी तुम्ही मला सल्ला घेऊ शकता. सल्ला देण्यासाठी मी तत्पर आहे आणि त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657 85 75 63. पुन्हा एकदा सांगतो, 9657 85 75 63. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर सन्माननीय CA कौस्तुभ वाकारे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी ITR इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्याचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही खूप खूप आभार. CA कौस्तुभ वाकारे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, एक महत्वाची गोष्ट, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. विषय आणि एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत मंडळी, माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.